नमस्कार सर्व दर्शकांना माझा. काल आपण या विषयाला सुरुवात केली आणि इथपासून आपण सुरुवात केली होती की बादशाह औरंगजेब हा दक्षिणेमध्ये आला. तो का आला त्याची कारणं आपण समजून घेतली. त्याचबरोबर आल्यानंतर त्यांनी प्रथमतः रामशेज या किल्ल्याची निवड का केली ते आपण समजावून घेतलं. रामशेज किल्ल्याची आपण थोडीशी ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी समजावून घेतली. 1682 मध्ये रामशेज कसा असेल याची मी थोडीशी आपल्याला कल्पना देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर संपूर्ण जो परिसर आहे रामशेजचा तिथे प्रभाव क्षेत्र कशी होती, मुघलांचं प्रभाव क्षेत्र कोणतं होतं आणि मराठ्यांचं प्रभाव क्षेत्र कोणतं होतं हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष लढ्याची माहिती घेतली आणि मी आपल्याला इथपर्यंत सांगितलं की लढा जो आहे हा एप्रिलमध्ये सुरू झाला आणि साधारणपणे डिसेंबरमध्ये जो आहे हा वेढा उठवला गेला. हा प्रत्यक्ष लढा झाला. आता आपण संपूर्ण या संपूर्ण जो लढा जो आहे त्याच्या युद्धतंत्राची आपण माहिती करून घेणार आहोत. आपला जो विषय आहे हा युद्धतंत्र म्हणजे आपला जो रामशेजचा लढा आहे हा 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आहे, म्हणजे 1682 मध्ये तो आहे. आणि या काळातलं भारतातलं जे युद्धतंत्र आहे हे प्रामुख्याने घोडदळावर आधारित आहे. त्याच वेळेला युरोपमध्ये मात्र परिस्थिती बदललेली आहे की युरोपमध्ये घोडदळाचं महत्व कमी होऊन पायदळाला पुढे चाल मिळालेली आहे. पायदळाचं महत्व वाढू लागलेलं आहे. त्याचबरोबर आपल्यापेक्षा युरोपामध्ये अग्निशस्त्रांचा वापर हा अधिक मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. म्हणजे बंदुका आहेत, तोफा आहेत, प्रामुख्याने तोफांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि यामध्ये भारत आणि म्हणजे इतर अनेक देश जे आहेत आशियामधले हे युरोपच्या मागे पडायला सुरुवात झालेली आपल्याला या काळामध्ये दिसते. 1757 पडेपर्यंत भारतीय सर्व राजांचं जे आहे पायदळाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि ह्याचाच परिणाम पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने संपूर्ण भारत आपल्या ताब्यात घेतला हे आपल्याला दिसून येतं. युद्धतंत्राचा विचार करण्याच्या पूर्वी आपल्याला युद्ध आणि युद्धतंत्र ह्याच्यामधला फरक थोडासा समजून घेतला पाहिजे. प्रथमतः युद्ध जे असतं हे एक घटना असते, एक घटनाक्रम असतो आणि त्याच्यामध्ये अनेक लहान मोठ्या लढायांचा समावेश असतो. त्यामुळे आपण रामशेजचा लढा असा शब्द वापरलाय तो एवढ्या करता की त्याच्यात अनेक चकमकी आहेत, लहान मोठ्या लढाया आहेत, परिसरात घडलेल्या, किल्ल्याच्या पायथ्याशी घडलेल्या, म्हणून त्याला लढा हा शब्द वापरला, युद्ध हा शब्द नाही वापरलेला. पण युद्ध ही एक घटना आहे आणि त्या घटनेचा जो अभ्यास आहे, ती घटना कशा प्रकारे घडते त्याचा जो अभ्यास आहे ते म्हणजे युद्धतंत्र आहे. कारण की आपल्या इथे मी बऱ्याच वेळा असं पाहिलं की युद्ध आणि युद्धतंत्र या दोन्हीची गल्लत केली जाते आणि युद्धतंत्राच्या नावाखाली बहुतांशी युद्धाचंच वर्णन केलं जातं. तर मला तसं आपल्याला पुढे ठेवायचं नाहीये. मला या युद्धतंत्राची आपल्याला माहिती करून द्यायची आहे. म्हणजे या एक सर्वसामान्यपणे युद्धतंत्र जे आहे मी आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे घोडदळाचं जे आहे हे संपूर्ण भारतीय उपखंडात प्राबल्य होतं आणि त्यामुळे घोडदळावर आधारित प्रामुख्याने असलेलं युद्धतंत्र आहे. परंतु जेव्हा आपण रामशेजचा विचार करणार आहे त्यावेळी आपल्याला असं दिसून येतं की एका किल्ल्याला वेढ्या घालण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वेढा घातल्यानंतरचं युद्धतंत्र जे काही आहे ते पुन्हा काहीतरी वेगळ्या प्रकारचं आहे. त्याचबरोबर मुघल आणि मराठे असे दोन ह्याच्यामध्ये एकमेकांविरुद्ध लढणारे पक्ष आहेत आणि त्या दोन्ही पक्षांची जी आपली युद्धतंत्र आहेत त्याची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत ती पण आपल्याला जाणून घ्यायची आहेत. आणि अशा प्रकारे ही युद्धतंत्रांची दोन्हींची वैशिष्ट्ये आपण जाणून घेतल्यानंतर मग पुढच्या काही मुद्द्यांकडे आपण जाणार आहोत की जे थोडेसे वादग्रस्त आहेत की या किल्लेदाराचं नाव इतिहासाला माहिती आहे का, खरोखरी काय नावं ह्याच्यामध्ये पुढे आली गेली, त्याचबरोबर किल्ला हा नक्की मुघलांच्या ताब्यात कधी आला याच्याबद्दलचा माझी तर्काची जी मांडणी आहे ती मी आपल्या पुढे ठेवणार आहे. तर आपल्याला आता सुरुवात करायची आहे ती ही की किल्ल्याचं वेढ्याचं जे युद्धतंत्र आहे हे काहीतरी वेगळं असतं. कारण की एखाद्या किल्ल्याला जेव्हा वेढा घातला जातो तेव्हा किल्ल्यावरती एक शिबंदी असते आणि खाली शत्रू पक्षाने जो तो वेढा घातलेला असतो. यामध्ये आपल्याला 3 प्रकारे शक्यता कायम संभवतात. कुठल्याही इतिहास काळामध्ये आपण कधीही पाहिलं तरी कुठल्याही देशामध्ये, जगामध्ये, इतिहास काळामध्ये आपल्याला ते दिसून येतं. कारण आता किल्ले नाही त्यामुळे वेढा घालून जिंकण्याचा प्रश्नच आता राहिलेला नाहीये. सर्वप्रथम असं होतं की किल्ल्यावरचा जर का शत्रू दुबळा असेल तर ज्या किल्ल्यावरची शिबंदी म्हणूया, शत्रू म्हणण्यापेक्षा किल्ल्यावरचं शिबंदी जर का दुबळी असेल तर आलेल्या शत्रूनी ज्यांनी वेढा घातलेला आहे किंवा ज्याला वेढा घालायचा आहे त्याला वेढा घालण्याची सुद्धा गरज पडत नाही. तो किल्ला जो आहे तो सहजपणे जिंकून घेतो. दुसरी शक्यता अशी निर्माण होते की किल्ल्यावरची जी शिबंदी आहे ही सक्षम आहे लढायला,
परंतु त्यांना लढण्याची मात्र इच्छा नाहीये. अशा वेळी जो शत्रू पक्ष आलेला आहे तो किल्ल्यावरच्या शिबंदीचा जो नेता असेल, किल्लेदार असेल, त्याच्याशी संधान साधतो आणि समेटाने किल्ला जो आहे हा ताब्यात घेतला जातो. या ठिकाणी कुठलंही रक्त सांडलं जात नाही आणि अर्थातच पैशाची किंवा पदांची देवघेव जी आहे ती जशी आत्ताच्या काळात आपण बघतो तशी तिथे होते. अशा प्रकारे अनेक किल्ल्यांची देवघेव इतिहासामध्ये आपल्याला झालेली दिसते. मराठ्यांकडून पण झालेली दिसते, मुघलांकडून पण किंवा अन्य ज्या सत्ता असतील त्यांच्याकडून पण झालेली दिसते. याच्यात तिसरा प्रकार मात्र असा येतो की किल्ल्यावरची जी शिबंदी आहे ती जरी तुलनेने लहान असली तरी त्याची लढण्याची जिद्द आहे, त्याची लढण्याची इच्छा आहे आणि त्याला त्या शिबंदीची इच्छा किल्ला ताब्यात देण्याची, लढल्याशिवाय ताब्यात देण्याची इच्छा नाहीये. अशा परिस्थितीमध्ये मात्र जो शत्रू आलेला असेल त्याला हा किल्ला ताब्यात घेण्याकरता त्याला किल्ल्याला वेढा घातल्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. आणि मग तो वेढा घालताना त्या किल्ल्याचं आकारमान, त्याची उंची, त्याच्यावरच्या असलेल्या शिबंदीची संख्या, या सगळ्या मुद्द्यांचा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला विचार करायला लागतो. परंतु एक सर्वसामान्य तत्व किल्ल्याला वेढा घातल्यानंतरच आपण जगाच्या इतिहासामध्ये जरी पाहिलं तरी आपल्याला असं दिसतं की किल्ल्यावरची शिबंदी जी आहे ही लहान जरी असली तरी ती जर का जिद्दी असेल, त्याची लढण्याची जर का पुरेशी इच्छा असेल आणि त्याला जर का रसदेचा पुरवठा जर का होत गेला तर ही शिबंदी दीर्घ काळपर्यंत आपल्या शत्रूला तोंड देऊ शकते. अगदी ह्याचं आपल्याला आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण मी अवश्य सांगेन की ज्याच्याकडे थोडंसं इतिहासकारांचं किंवा इतिहासप्रेमींचं दुर्लक्ष झालंय. आपल्याला माहितीये की मोहम्मद तुगलक जो आहे त्यांनी दौलताबादला राजधानी केली आणि त्यांनी देशाचा बराचसा भाग जिंकला होता. खरं म्हणजे मी तर असं म्हणेन की औरंगजेबाच्या खालोखाल साम्राज्याच्या आकारमानामध्ये मोहम्मद तुगलकाचा नंबर लागेल. त्याच वेळी मोहम्मद तुगलकांनी सिंहगड हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता 1327 मध्ये आणि 1327 मध्ये त्यांनी 6 ते 8 महिने या किल्ल्याला वेढा दिला होता. त्यावेळेला तिथला जो स्थानिक नायक होता नागनाथ कोळी म्हणून, यांनी हा किल्ला 6-8 महिने लढवला आणि अखेर जेव्हा त्याला रसद राहिली नाही आणि त्याला लक्षात आलं की आता आपण यापुढे तग धरू शकत नाही, तेव्हा त्यांनी हा किल्ला जो आहे तो मोहम्मद तुगलकाच्या ताब्यात दिला. तेव्हा किल्ल्याला वेढा घातल्यानंतर किल्ल्याच्या शिबंदींनी दीर्घकाळपर्यंत प्रतिकार करणं असे प्रकार जे आहेत ते इतिहासामध्ये आपल्याला कायम घडलेले दिसतात. या बाबतीमध्ये शुक्रनीतीमधलं अतिशय उत्तम असं सुभाषित आहे की जे मला नेहमी मी ते माझ्या प्रेक्षकांपुढे मांडतो की एकाः शतम योधयति दुर्गस्थो अस्त्रधरो यती. एकाः शतम योधयति दुर्गस्थो अस्त्रधरो यती. म्हणजे एकच जरी योद्धा असेल आणि तो जर का दुर्गावर थांबलेला असेल तर तो 100 योद्ध्यांशी म्हणजे खाली तळाशी असलेल्या 100 योद्ध्यांशी सामना करू शकतो. आणि शतम दशसहस्राणी तस्मात दुर्गम समाश्रय. म्हणजे अशा प्रकारे दुर्गाचा आश्रय घेतलेले 100 वीर जे आहेत हे 10,000 वेढा घालणाऱ्या योद्ध्यांशी लढाई करू शकतात किंवा त्यांच्याशी लढाई करून यशस्वी होऊ शकतात. तेव्हा या उक्तीचं प्रत्यंतर आपल्याला रामशेजच्या किल्ल्याचा जर का लढा आपण बघितला तर आपल्याला पूर्णपणे आपल्याला त्याचं प्रत्यंतर येतं. मी काल आपल्याला जो उल्लेख केला होता की रामशेज हा एक सुट्टा किल्ला आहे, तो तुलनेने लहान आहे. परंतु महाराष्ट्रातले सर्व किल्ले तसे लहान नाहीयेत. महाराष्ट्रातले अनेक किल्ले आहेत ज्याचे घेरे 25-30 किलोमीटर आहेत, जे मी आपल्याला कालीच सांगितलं होतं. तर त्यामुळे अशा किल्ल्याला, मोठ्या किल्ल्याला वेढा जेव्हा घातला जातो तेव्हा त्याला काही फारसा अर्थ नाहीये, कारण की तो वेढा अशा एवढ्या 25-30 किलोमीटरच्या परिसरात राहू शकत नाही. आणि जेव्हा असे 25-30 किलोमीटरचा घेरा असतो तेव्हा त्याच्यात लहान मोठ्या नद्या सुद्धा असतात, नाले असतात, जे आपल्याला रायगडाच्या परिसरात दिसतं किंवा राजगडाच्या परिसरामधलं जंगल आहे त्याचं आपल्याला माहिती आहे की साकी मुस्तैद खान आणि काफी खान दोघांनी जी वर्णनं करून ठेवलेली आहेत राजगडाची ती आपल्याला डोळ्यासमोर आहेत की या किल्ल्यांना वेढा घालणं सोपं नाही. पण आपला जो आता किल्ल्याचा विषय तो रामशेजचा जो आहे त्या रामशेजला मात्र अशा प्रकारचा वेढा घालणं हे त्या मनाने शक्य आहे. आणि म्हणूनच किल्ल्याच्या शिबंदींनी प्रतिकार करण्याचं ठरवल्यानंतर मुघलांनी त्याला वेढा घातलेला आपल्याला दिसतो. काल मी आपल्याला सांगितलं होतं की साधारणपणे वेढ्यामध्ये जी सैन्य संख्या आहे ही सर्वसाधारणपणे 15,000 असू शकते आणि प्राणी संख्या जी आहे ती देखील 15,000 वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. याच्यामध्ये 5,000 घोडदळ मी आपल्याला सांगितलं होतं आणि 10,000 वेगवेगळ्या प्रकारचे पायदळ आणि बुणगे जे आहेत हे तिथे असण्याची शक्यता आहे. याचबरोबर वेढ्याचा जेव्हा आपण विचार केला त्यावेळी आपल्याला दुसरा विचार असा करायला लागतो की वेढ्यामध्ये ज्यांनी वेढा घातलेला आहे त्या सैन्याच्या संरक्षणाकरता
त्या संपूर्ण परिसरामध्ये फिरतं घोडदळ जे आहे ते ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी काल आपल्याला सांगितलं होतं की शहाबुद्दीन खान आणि बहादूर खान या दोघांची जी घोडदळ आहेत ही या परिसरामध्ये सतत कार्यरत होती. या ठिकाणी आपण काही थोड्याशा इमेजेस घेऊ की ज्याच्यामुळे आपल्याला मुघल पाईक जो आहे तो, मुघल घोडेस्वार जो आहे तो, त्याची आपल्याला कल्पना येईल. या ठिकाणी आपण जे चित्र बघतोय ते मुघल पाईक म्हणजे मुघल पायदळ सैनिकाचं आहे. ढाल आणि तलवार ही जी आहे ही आवडती हत्यारं आहेत पाईकाची, जी आपल्या इथे पण आहेत. आणि तलवार आपल्याला दिसतंय की ही पट्टा तलवार आहे, सरळ पातीची तलवार आहे. पुढची इमेज घेऊ. नेक्स्ट इमेज. या ठिकाणी जो आहे हा मुघल मनसबदार जो आहे तो चाललेला आहे. हे चित्र जे आहे मुघल मनसबदार आपल्याला दाखवते. त्याच्या पुढे पायदळाचे जे सैनिक आहेत ते चाललेले आहेत आणि त्याच्या मागे घोडदळ आहे. मुघल मनसबदाराचा मोठा एक प्रकारचा रुबाब असे आणि त्याच्या मी तुम्हाला काल सांगितलं तसं तो पंचहजारी, सप्तहजारी जसं त्याचा हुद्दा मोठा असे तसंच त्याचा मान पण आणखीन वाढत असे. या ठिकाणी आपण असं बघताय आणखीन की इथे धनुष्यबाणधारी पण आहेत आणि भालाधारी पण आहेत पायदळामध्ये. तुलनेने महाराष्ट्रामध्ये धनुष्यबाणाचा वापर जो आहे हा युद्धतंत्रामध्ये कमी आहे असं मला जाणवलं. परंतु उत्तर भारतामधल्या सर्व सैन्यांमध्ये धनुष्यबाणाचा वापर जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मुघलांची जेव्हा आपण पायदळाची जेव्हा विचार करतोय तेव्हा त्या पायदळामध्ये नुसतेच पायदळाचे पाईक लढणारे नसून त्याच्यामध्ये धनुष्यबाण चालवणारे जे आहेत ते पण त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये बंदूकची म्हणजे बंदूकधारी पण असतात, ज्याची आपण पुढच्या इमेज बघू. त्याशिवाय ही आपण बघतोय हा राजपूत. ह्या पुढची इमेज. आपल्याला इथे दिसतंय की मुघल बंदूकधारी जो आहे या इथे आहे आणि आपण बारकाईने बघितलं तर त्याच्या हातामध्ये वात आहे आलेली की जी त्याला पेटवायची आहे. तर ह्या वातीच्या साह्याने पेटवली जाणारी ही जी बंदूक आहे ही याला तोड्याची बंदूक असं म्हणत असत, ज्याला इंग्लिशमध्ये मॅचलॉक गन असं म्हणतात. तर त्या काळामध्ये तोड्याच्या बंदुका ह्याच भारतामध्ये वापर आहे. युरोप मात्र मी अगदी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पुढे गेलेला आहे आपल्या, आणि तिथे फ्लिंटलॉक गन जी आहे ती युरोपामध्ये त्या काळात आलेली आहे. फ्लिंटलॉक गनला आपल्या इथे गारेची बंदूक असं म्हणतात. गार म्हणजे जे आपला दगड असतो गारेचा तो दगड, आणि त्याचं जेव्हा घर्षण होतं चाप खेचल्यानंतर त्या घर्षणातून होणाऱ्या ठिणगीमुळे गोळी जी आहे ती पुढे जाते. आणि ह्याच्यावरूनच आपल्याला असं माहितीये की चकमक हा जो शब्द आहे हा मराठी भाषेत आलेला आहे. चकमक म्हणजे गारेला चकमक हा शब्द आहे. त्यामुळे चकमकीच्या बंदुकी म्हणजे गारेच्या बंदुकी म्हणजे फ्लिंटलॉक गन्स वरतून चकमक हा शब्द मराठी भाषेत आलेला आहे. मराठी भाषेमध्ये असे अनेक शब्द जे आहेत हे युद्ध मराठ्यांनी खेळल्यामुळे युद्धाशी संबंधित अनेक शब्द जे आहेत ते आपल्या म्हणींमध्ये आणि वाक्प्रचारांमध्ये देखील आलेले आपल्याला दिसतात. पुढे या ठिकाणी हे आपल्याला मुघल बंदूकधारी जे आहेत हे आहेत. आणि मुघलांचा बंदूकधारी म्हणजे बंदूकधारी सैनिकांवर बऱ्यापैकी भर असावा असं माझं मत झालं. आणि सर्वसाधारणपणे पायदळ सैनिक जे आहे त्याच्यामध्ये स्थानिक भरती होत असण्याची जास्त शक्यता आहे. कारण की आपल्या मराठी सैन्यामध्ये सुद्धा नंतर तेलंगी आणि कन्नडे पाईक जे आहेत हे मोठ्या प्रमाणावरती त्यांचा भरणा होता. त्यामुळे मुघल सैन्यात देखील ते आहेत, त्यांचा भरणा असण्याची शक्यता आहे. पुढे आता आपण घोडेस्वाराकडे आलेलो आहे. आता इथे एक मोठा फरक आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या म्हणजे मराठ्यांच्या घोडदळाकडे आणि मुघलांच्या घोडदळामध्ये आहे, ज्याला इंग्लिशमध्ये हेवी कॅव्हलरी म्हणतात, ज्याला आपण मराठीत जड घोडदळ असं म्हणू, म्हणजे शब्दशः भाषांतर. असा हा जो आहे हा घोडेस्वार आहे. त्याच्याकडे आपल्याला असं दिसतंय की त्याच्याकडे भात्यात बाण पण आहेत. त्याच्यानंतर तो संपूर्णपणे शिरस्त्राण आणि चिलखत त्यांनी धारण केलेला आहे. त्याचा घोडा देखील जो आहे हा मुघलांचे जे घोडे आहेत हे आपल्या मराठ्यांच्या घोड्यांपेक्षा अधिक उंच बांध्याचे असत. आणि त्याचं जे नटवलेलं असे त्याला किंवा त्याची जी झूल वगैरे असे ही देखील आपल्याला जास्त करून पाहायला मिळते. पुढे या ठिकाणी मी आपल्याला जे दाखवतोय ते घोड्यावरतून हा जो स्वार आहे हा बंदुकीवरतून गोळी मारतोय. आणि ही जी कला आहे ही जेवढी मुघल किंवा उत्तर भारतीय वीरांनी जेवढी साध्य केली आहे तेवढी आपल्याला महाराष्ट्रात दिसत नाही. आणि मुघलांपेक्षा देखील मला ती अफगाण आणि मंगोलांकडे ती जास्त आहे असं मला जाणवतं. कारण की पानिपतच्या लढाईमधला जो निर्णायक विजय आहे अब्दालीला, हा निर्णायक विजय या बंदूकधारी घोडेस्वारांमुळे मिळालेला आहे. आणि या बंदूकधारी घोडेस्वारांच्या हजार हजारच्या अशा 3 पैठणी या सतत ये जा करत होत्या आणि त्यांच्या बंदुकीच्या माऱ्यांपुढे मराठ्यांचा टिकाव लागलेला नाही. तर अशा प्रकारे हे अतिशय मोठ्या प्रकारचं कौशल्य आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल.
की ते एकीकडे तो घोडा चालवतोय आणि दुसरीकडे तो गोळी मारणार आहे. आपल्यापैकी अनेकांनी जे वेस्टर्न मूव्हीज आपण म्हणतो, काउबॉय मूव्हीज आहेत, ते आपण बघितलेले असतील आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा घोडा चालवत असताना केलेला बंदुकीचा जो बंदुकीतनं मारा आहे तो आपल्याला बघायला मिळेल आणि तो आपण अवश्य बघावा, की त्यामुळे आपल्याला या युद्धतंत्राची देखील कल्पना येऊ शकते. पुढे आता आपल्याला मी हे जे मुद्दे आपल्याला सांगितले ते त्यांच्या घोडदळाबद्दल सांगितले. पायदळाबद्दलही मी ह्याच्यामध्येच आपल्याला उल्लेख केला की पायदळ जे आहे हे त्याच्यामध्ये इतर जे आहेत स्किल्ड पर्सोनल ज्याला म्हणूया, म्हणजे वेगवेगळ्या पदांवर बंदूकची वगैरे ही पण सगळी मंडळी आहेत. त्याच्यानंतर मुघल सैन्यामध्ये या पायदळाशी संबंधित असे बेलदार आणि बुणगे जे आहेत हे असत. बुणगे हा शब्द आपल्याला पानिपतच्या लढाईमुळे माहिती झाला आणि तो अतिशय बदनाम देखील झाला. कारण की आपला असा एक समज झाला की पेशव्यांनी उत्तरेमध्ये जाताना खूप मोठ्या प्रमाणावर बुणगे नेलेले होते. परंतु इथे हे विसरलं जातं. मी आपल्याला उदाहरणादाखल म्हणून सांगेन की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये एका पायदळाच्या सैनिकामागे कमीत कमी 3 हे हेल्पर्स म्हणजे मदतनीस सैनिक असत. ते बुणगेच आहेत एक प्रकारचे. तसे मुघल सैन्यामध्ये पण बुणगे आहेत आणि दुसऱ्या एक आणखीन मुघल सैन्यामध्ये आहेत ते म्हणजे बेलदार आहेत. आपल्याकडे बेलदार हा शब्द आहे आपल्याला माहिती आहे आणि तो बांधकामाशी संबंधित आहे, विशेषतः वाळूशी. मुघलांच्या सैन्यातले जे बेलदार आहेत हे कदाचित उत्तर भारतातून आलेले असतील, कदाचित दक्षिण भारतातले पण म्हणजे महाराष्ट्रातले पण असू शकतील. आणि हे जे बेलदार आहेत ही सर्व प्रकारची जी आहेत ही कष्टाची जी कामं आहे ही ते करत असत. आणि त्याच्यामध्ये कष्टाच्या कामामध्ये खंदक खणणे, म्हणजे जेव्हा किल्ल्याच्या वर चढून जायचंय, किल्ल्याचे जे उतार आहेत त्याच्यावरती चढून जायचंय, त्यावेळी आधी पहिले खंदक खणावा लागतो, चर खणावा लागतो, मग त्याच्यात सैनिक जाणार आहे. त्याला पुन्हा काही लाकडी वरतून त्याला झाकण्याकरता असं प्रोटेक्टिव्ह असं काहीतरी एक अरेंजमेंट पण करावी लागत असे, ज्याला मोर्चेबंदी म्हटलेलं आहे. त्या गोष्टी पण तिथे आहेत. तर अशा प्रकारे हे जे बेलदार जे आहेत हे याच्यामध्ये फार त्यांचा एक खूप महत्वाचा इथे भाग येतो आहे. आता यानंतर आपल्याला यायचंय दमदम्याकडे. आधी मी दमदम्याची आपल्याला काही माहिती देईन आणि मग प्रत्यक्ष त्याची जी इमेजेस आहेत त्या देखील मी आपल्याला दाखवीन, ज्याच्याद्वारे मी आपल्याला अधिक माहिती मी आपल्याला देऊ शकेन. दमदमा ही गोष्ट इतिहासाला नवीन नाही. काल मी आपल्याला सांगितलं तो दमदमा हा फारसी शब्द आहे आणि दमदम्याचा अर्थ एक प्रकारचा लाकडी बुरुज असा किंवा एक प्रकारचं बचावात्मक केलेलं एक प्रकारचं उभं केलेलं स्ट्रक्चर असं आपण त्याला म्हणूया. तर अशा प्रकारचं ते आहे. आणि हा दमदमा जो आहे आपल्याला अगदी रोमन काळापासून बघायला मिळतो. एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट आपण बऱ्याच जणांनी कदाचित बघितला पण असेल, किंगडम ऑफ हेवन म्हणून. त्याच्यामध्ये आपल्याला हे दमदमे वापरलेले दिसतील आणि दमदमे ते त्या नगराचे जे दरवाजे आहेत त्याच्यापाशी चलत दमदमे जे ते आणलेले आहेत. त्या दमदम्यांना चाकं आहेत आणि त्या दमदम्यावरतून चढून त्यांनी तोफांमधनं किंवा त्या तोफांमधनं नाही, त्यावेळची जी अग्निशस्त्र होती ज्याला ग्रीक फायर म्हणतात, ती शस्त्र जे आहेत त्याचा त्यांनी मारा तिथून आपण केलेला त्याच्यात बघू शकतो. आपल्या इथे मात्र यांनी त्याचा तोफांकरता वापर केलेला आहे. आता या दमदम्याचा उपयोग काय आहे हा आपल्याला आधी पहिले ते मी सांगतो. कारण की महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत हे सर्वसाधारणपणे त्याची पायथ्याची पासूनची जी उंची आहे ती 500 फुटापासून ते 2000 फुटापर्यंत आहे. रामशेजची उंची मी सांगितली आपल्याला, पठारांची उंची 800 फूट आहे आणि सर्वोच्च माथा हा 1000 फूट आहे. आता ह्याच्या पायथ्यापाशी जर का हे आणल्या तोफा आणल्या तर त्या तोफांचा अगदी जरी 85-90 अंशाच्या कोनामध्ये तरी त्याचा मारा केला तरी त्या किल्ल्यावर त्या पठारावरती त्याच्यातल्या तोफा गोळ्यांमधून कुठल्याच प्रकारे मारा होऊ शकणार नाही. त्यामुळे अशा वेळी बघितलं जाईल की त्याच्या समोर एखादी टेकडी आहे का, एखादा डोंगर आहे का, आणि तसा जर का डोंगर मिळाला तर त्या डोंगरावरती आता मी तुम्हाला जो सांगितला दमदमा अशा प्रकारचा तो लाकडी बुरुज उभा करत असत आणि त्या बुरुजावरती तोफा नेऊन त्याच्यामधनं मारा केला जाईल. कारण त्यामुळे समोरच्या किल्ल्याला जेर करणं वरच्या शिबंदीला शत्रू पक्षाला शक्य होत असे. आता या ठिकाणी आपण रामशेजचा जो दमदमा आहे हा साधारणतः 75 फूट उंचीचा तो असला पाहिजे, कमीत कमी असला पाहिजे, कदाचित जास्तही असेल. कालच मी आपल्याला सांगितलं की ही उंची मी कुठून घेतली तर साताऱ्याचा जो किल्ला आहे तो साताऱ्याचा किल्ला जिंकताना औरंगजेबाने 100 फुटाचा दमदमा उभारलेला होता. त्यामुळे इथे किमान 75 फुटाचा जर तरी असणार निश्चित प्रकारे असेल असं आपल्याला धरायला काहीच हरकत नाही. दमदमाची जी उभारणी आहे ती शहाबुद्दीन खानाने केलेली होती आणि शहाबुद्दीन खानाच्या सैन्यामध्ये मी आपल्याला अगोदर सांगितल्याप्रमाणे भीमसेन सक्सेना ज्यांनी तारिके दिलकुशा हा ग्रंथ लिहिलाय तो त्याच्यामध्ये हजर असल्यामुळे त्यांनी त्या दमदम्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे.
आणि त्यांनी दिलंय की हा अतिशय प्रेक्षणीय असा दमदमा, हा लाकडी बुरुज शहाबुद्दीन खानाने उभा केला होता आणि जवळजवळ ह्याच्यावरती 500 लोक उभी राहू शकत होती. आणि हा त्यांनी समोरच्या टेकडीवरती उभा केला होता आणि त्या टेकडीचं नाव त्यांनी मूळ ग्रंथ पर्शियन भाषेमध्ये, फारसी भाषेमध्ये असल्यामुळे कारकास असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि ह्या कारकास म्हणजे काल मी आपल्याला जी उल्लेख केला ती गोरख टेकडी जी आहे, गोरख डेंगर जो आहे तो समोरचा आहे. कारकास हा शब्द गोरख या शब्दाचा अपभ्रंश आहे, कारण की भाषाशास्त्रानुसार क आणि ग हे एकमेकांशी फिरते असतात, मिळते जुळते असतात एक प्रकारे. तर त्यामुळे तो शब्द आहे. आता आपल्या इथे मराठी बहुसंख्य म्हणजे रामशेजवर लिहिणारे जे आहेत मंडळी ते देखील किंवा वाचक मंडळी देखील सेतू माधवराव पगडींच्या ग्रंथांचा जास्त करून उपयोग करतात. सेतू माधवराव पगडींनी तारिके दिलखुशाचा अनुवाद मराठीमध्ये केलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये मात्र त्यांनी हा दमदमा हा समोरच्या डोंगरावरती किंवा टेकडीवरती उभा केला होता हा उल्लेख त्यांनी गाळलेला आहे. हा त्यांनी उल्लेख का गाळला हे मला काही लक्षात आलं नाही. पण मी जेव्हा त्याचा इंग्रजी अनुवाद जो आहे, हा इंग्रजी अनुवाद जो आहे तो विगो खोबरेकर हे जे प्रसिद्ध इतिहासकार आहेत, ज्यांनी रोजिनीशी किंवा मराठ्यांच्या इतर काही साधनांवरती ज्यांनी मोठा अभ्यास केलेला आहे, कोकणच्या इतिहासावरती मोठा अभ्यास केलेला आहे, त्या खोबरेकरांनी हा अनुवाद केलेला आहे. आणि तो सर जदुनाथ बर्थ सेंटेनरीच्या निमित्ताने म्हणजे त्यांच्या जन्मदिनाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने हा ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्यामुळे या इंग्रजी ग्रंथामध्ये हा स्पष्टपणे उल्लेख आलेला आहे की समोरच्या डोंगरावरती हा दमदमा जो आहे म्हणजे हा बुरुज जो आहे, हा त्यांनी लाकडी बुरुज जो आहे हा तिथे उभा केलेला होता. आणि हा उभा केल्यानंतर त्याच्यात त्यांनी मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तिथे जवळजवळ 500 ते लोक त्याच्यावरती उभे राहू शकत होते, हे पण त्यांनी त्या ठिकाणी नमूद करून ठेवलेलं आहे. आता आपण प्रत्यक्षामध्ये आता काही पुन्हा इमेजेस बघू, म्हणजे जी माहिती आहे ही आपल्याला अधिक मला समजावून देता येईल. आता या ठिकाणी आपण बघतोय, आता आपण रामशेज ओळखला असेल की डावीकडचा जो डोंगर आहे तो रामशेजचा आहे, बरोबर आहे. आणि उजव्या हाताची जी टेकडी आहे ती टेकडी म्हणजे गोरख डोंगर आहे. काल मी ही इमेज आपल्याला दाखवली होती, पण नंतर मी आपल्याला असं सांगितलं की आपण ती उद्याला घेऊया, उद्याच्या सत्रामध्ये, कारण की त्याचं वर्णन तिथे घेता येईल. या डोंगराची उंची 500 फुटावरती आहे आणि रामशेजची जी उंची आहे ती साधारणतः पठाराची उंची आहे ती 800 फूट आहे. दोन्ही मधलं अंतर जे आहे ते 700 मीटर्स आहे. दोन्ही मधलं अंतर जे आहे ते, त्यामुळे आपल्याला जेव्हा हिशोब करायला लागतोय तेव्हा 500 फुटाच्या या टेकडीच्या सर्वोच्च माथ्यावरतून समोर 800 फुटावरचं 700 मीटरचं अंतर जे आहे हे पार करू शकतील अशा प्रकारच्या तोफा ज्या आहेत या गोरख डोंगरावरती नेऊन ठेवणं हे मुघलांना आवश्यक होतं. आणि त्या डोंगरावरती त्या नेऊन त्या वरती न्यायच्या आहेत, म्हणजे त्या त्या दमदम्यावरती न्यायच्या आहेत. त्यामुळे त्यांचं त्याच्यातलं काम जे आहे हे निश्चितपणाने अधिक वाढतं असं आपल्या लक्षात येईल. तर पुढची इमेज आपण बघू. या इमेजमध्ये ही गुगलच्या साह्याने घेतले आणि हे 700 मीटर जे आहेत हे याच्यामध्ये कसे होतात ते मी आपल्याला दाखवलेलं आहे या ठिकाणी जे आहे ते. आणि त्यामुळे 700 मीटरच्या पल्ल्याच्या ज्या तोफा आहेत या जर का त्यांना म्हणजे 700 मीटरच्या ज्या तोफा आहेत, 700 मीटर पल्ला असलेल्या, त्या कशा प्रकारच्या तोफा असणार आहेत ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. या संदर्भात मी आपले आताचे जे पुरातत्वाचे संचालक आहेत, माझे जवळचे मित्र तेजस गर्गे, त्यांच्याशी पण चर्चा केली होती. आणि माझी माहिती मी आणि त्यांची माहिती अशी मी एकत्र करून माझे काही निष्कर्ष त्याच्यामध्ये काढले. आणि त्यामुळे असं लक्षात आलं की साधारणतः 5 ते 6 फूट लांबीच्या ज्या तोफा आहेत या तिथे वरती नेल्या असतील. तोफा म्हणजे तोफांच्या नळ्या, कारण तोफा हा जेव्हा उल्लेख असतो तेव्हा त्या तोफांच्या गाड्यासकट तोफा असा बऱ्याच वेळा घेतला जातो. गाड्यासकट तोफांची वजनं जी आहे ती जवळजवळ 1.5 टन म्हणजे 1500 किलो वजनाची आहेत कमीत कमी साधारणतः या लांबीच्या तोफांची. परंतु नुसता जर का नळा असेल नेलेला तर तो साधारणतः 250 ते 500 साधारणतः किलोपर्यंत त्याची वजन आहे. आता अशा जर का साधारणतः एक आपण पुढची इमेज घेऊया, 10 जर का अशा प्रकारच्या तोफा जर का वरती नेल्या तर त्या म्हणजे या आता जो आपण समोर डोंगर बघतोय त्या डोंगरावरती दमदमा उभा केलेला असणार आहे, तिथे जर का त्या नेल्या तर त्याचं वजन जवळजवळ 5 टन होतं. त्याशिवाय त्याला लागणारे जे गोळे आहेत, जे दगडाचे असतील, लोखंडाचे असतील, कुठल्याही प्रकारचे असतील, अन्य साधन आहे, या सगळ्याचं वजन जे आहे हे जवळजवळ 2-2.5 टन होणार आहे, म्हणजे 7-8 टन इथे झाले. त्याशिवाय 500 माणसं जर का वरती उभी राहायची असली तर त्या 500 माणसांचं वजन कमीत कमी 3.5 टन होतं. प्रत्येकाचं 60-65 किलो आपण वजन अगदी अधिकृत आपलं सरासरी गृहीत धरलं तरी, म्हणजे सर्वसाधारणपणे या दमदम्याची क्षमता जी आहे
ही 10 टनापासून ते 12-13 टन वजन पेलेल अशा प्रकारची क्षमता त्याची असली पाहिजे. आणि त्यामुळे त्याची मापं काय असावीत याचा पण मी विचार केला. तो आपण पुढच्या इमेजमध्ये बघूया. ही इमेज, ह्याच्या पुढे ती इमेज येईल. इथे आपण बघणार आहोत की यावरती आपण आहोत आता इथे, जिथून आपण बघतो इमेज म्हणजे आपण गोरख डोंगरावर होता आणि समोरच्या पठारावरती आपल्याला रामशेजच्या पठारावरती त्याच्यावरती मारा केला जाणार आहे. आणि हा जो मारा आहे हा साधारणतः 45 अंशाचा कोन करून तो मारा केला तरच तो समोर पोचू शकतो आणि तो निश्चितपणाने समोर हानी करू शकतो. नेक्स्ट इमेज. या ठिकाणी हे दमदम्याचं मी एक संकल्पचित्र जे आहे असं केलेलं आहे. माझे एक इंजिनियर मित्र आहेत विवेक पेंडसे म्हणून, त्यांनी मला ते करून दिलं आणि त्यांनी त्याचे सगळे अंदाज पण बांधले. यामध्ये त्यांचा अंदाज साधारणतः आहे की याचा खालचा जो तळ आहे हा समजा 75 फुटाचा दमदमा आहे, हा 3 मजली आहे असं आपण गृहीत धरलेला आहे. आणि या 3 मजल्यामध्ये तळ जो आहे हा कमीत कमी 4500 स्क्वेअर फूट असायला पाहिजे आणि वरचा जो भाग आहे तो 1500 स्क्वेअर फूट असायला पाहिजे. त्याचा तिसरा मजला जो आहे तो, तरच त्याच्यावरती कमीत कमी 150 लोक उभे राहू शकतात. आणि त्याच्याकरता त्यांच्या अंदाजाप्रमाणे 10,000 घनफूट लाकूड लागलं असेल. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावरती हा खर्च त्या काळाच्या दृष्टीने आपण विचार केला तरी सुद्धा झाला असेल याचं आपल्याला इथे लक्षात येईल. आणि म्हणूनच यांनी उद्गार असे काढले होते की हे फार प्रेक्षणीय असा हा दमदमा आहे तो उभा केलेला आहे. आणि नंतर मात्र जेव्हा रामशेजचा वेढा उठवण्याची वेळ आली त्यावेळी बहादूर खानांनी हे सगळ्यात जो आहे हा डिसमॅन्टल केलेला होता आणि संपूर्ण लाकडं जी आहेत ती जाळून टाकलेली होती. आणि यामुळे ही एवढी लाकडं या ठिकाणी आणणं, याकरता किती लाकूड तोडे आणि किती जनावरं लागली असतील त्याचाही आपण विचार करणार आहोत पुढे. या ठिकाणी हे आणखीन एक चित्र आपल्याला दाखवलंय, हे मी गर्गेंच्याच पुस्तकामधनं घेतलंय की त्यांच्याशी माझी त्या बाबतीत चर्चाही झालेली होती. तर हा जो आहे हा गोव्यामधला मर्दानगड म्हणून आहे. आणि या मर्दानगडावरती पोर्तुगीजांनी हा इथे तोफा वरती नेऊन, इथे दमदमा नाही वरती तोफा नेऊन समोरच्या किल्ल्यावरती मारा केलेला आहे. या ठिकाणी त्यांनी एक तिथे रॅम्प केलेला आहे, म्हणजे एक उतारबंद केलेला आहे असा. आता ही टेकडी लहान आहे, हे एक पर्स्पेक्टिव्ह आहे, हे सुद्धा चित्र, हे ओरिजिनल टू द स्केल नाहीये सगळं. रामशेजच्या या गोरख डोंगरावर देखील एक घळी आहे दक्षिण बाजूला आणि त्या घळीमध्ये त्यांनी दगड आणि माती वगैरे टाकून तिथे एक प्रकारचा रॅम्प तयार केलेला असणार आहे आणि बैलांच्या साह्याने या ज्या तोफा आहेत या वरती नेलेल्या असणार आहेत. कारण आपल्याला, मी मगाशी कालच आपल्याला सांगितल्याप्रमाणे, आपल्याला याचा सूक्ष्मतेने विचार करायचा आहे. नुसता दमदमा तिथे उभा केला आणि तो प्रेक्षणीय होता याच्यापेक्षा तो कसा उभा केला असू शकेल, त्यांना मारा कसा झाला असेल, हे आपल्याला दाखवण्यामध्ये मला अधिक जास्त रस आहे. आता पुढे जाऊया आपण. आता पुन्हा आपल्याला काही निवेदनाचा भाग घ्यायचा आहे की या दमदम्यामधून जो तोफांचा जो मारा, तोफगोळ्यांचा जो मारा केलेला आहे, या माऱ्यामुळे समोरच्या डोंगरावरती मोठ्या प्रमाणावरती हानी झालेली असणार आहे. आणि आता म्हणजे आत्ताचे जे आपण किल्ला बघतो त्याच्या माथ्यावरचे पठारावरची बांधकामं आणि पायथा ह्याच्यामध्ये असलेले जे तटबंदी आणि बुरुज आहेत हे ह्याच्यामध्ये नष्ट झालेले असण्याची शक्यता आहे. आणि दमदम्याचं हे महाखर्चिक काम आणि नंतर तो विध्वंस करून टाकणं त्याचा, हे केवळ मुघल राज्याची ही जी उधळपट्टी आहे आणि त्यांच्याकडे प्रचंड उत्पन्न असल्यामुळे त्यांना हे शक्य आहे आणि ती खूपच म्हणजे नजरेत भरणारी असं मी म्हणेन. यानंतर आपल्याला मुघलांच्या तोफखान्याचा विचार करायचा आहे. मुघल बादशाही ही मी काय म्हणतो तशी ती जगातली 3 महासत्तांपैकी एक आहे, त्यामुळे त्याच्याकडे स्वतःचा असा मोठा तोफखाना आहे. आणि तोफखान्याच्या प्रमुखाला मीर आतिश, आतिश म्हणजे आपल्याला माहिती आहे की आतिश शब्दाचा अर्थ अग्नी असा होतो, तर मीर आतिश हा त्याच्यावरचा अधिकारी आहे. या काळामध्ये म्हणजे जेव्हा औरंगजेब दख्खनमध्ये आलाय त्यावेळी त्याचा तरबियत खान नावाचा त्याचा जो अधिकारी आहे तो इथे मीर आतिश म्हणून होता. पण रामशेजच्या इथे मात्र आपल्याला तरबियत खानाचे उल्लेख जे आहेत हे कुठे आपल्याला मिळत नाही. मात्र संपूर्ण साम्राज्याचा तोफखाना जो आहे तो संपूर्ण नाही पण मोठ्या प्रमाणावर औरंगजेबाने दक्षिणेत आणलेला असणार आहे हे नक्की. आता मी आपल्याला ज्या तोफा आधी उल्लेख केला, या ज्या तोफा आहेत ह्या साधारणतः या 5-6 फुटाच्या ज्या तोफा आहेत आणि त्याच्यातले गोळे जे आहेत हे काही फार मोठ्या वजनाचे नसणार आहेत. त्याचा जो व्यास आहे हा 3.5-4 इंच 4.5 इंचाचा त्याचं कॅलिबर असणार आहे. पण ह्याच्यापेक्षा मोठ्या गोळ्याच्या देखील तोफा त्यांनी बरोबर आणलेल्या असणार आहेत आणि त्या मात्र इथे रामशेज पाशी आणलेल्या असतील अशी काही शक्यता नाहीये. पण ज्याला आपण उखळीच्या तोफा म्हणतो
त्या उखळीच्या तोफा, म्हणजे जसं तोंड मोठं असतं, ज्याला मॉर्टर्स म्हणतात इंग्लिशमध्ये, त्या इथे आणलेल्या असू शकतात. कारण की किल्ल्याच्या तटांवरती पायथ्याकडून जर का मारा करायचा असेल दमदम्यावर न देता, तर मॉर्टर्स म्हणजे उखळीच्या तोफा ज्या आहेत त्यांनी तिथे आणलेल्या असतील. पण त्याच्यापेक्षा ज्या मोठ्या अवजड तोफा असतील त्या मात्र तिथे आणल्या असण्याची शक्यता नाहीये. याशिवाय औरंगजेब बादशहाचा एक बादशाही तोफखाना म्हणून असे, ज्याला रकीब असं त्याचं नाव आहे. त्याला तोफखानाई रकीब असं त्याचं नाव आहे. रकीब म्हणजे स्टरअप, आपल्याला माहिती आहे इंग्लिशमध्ये, म्हणजे घोड्याची जी रकीब असते ती. त्याचा इथे संबंध नाही, पण नाव त्याचं आहे. आणि ह्याच्यामध्ये उत्तम दर्जाच्या जे पितळी तोफा आहेत त्या त्याच्यामध्ये वापरलेल्या असतात. त्या देखील औरंगजेबाचं जेव्हा तख्ते रवा वगैरे जात असेल त्यावेळी, काल ज्याचं चित्र मी आपल्याला दाखवलं होतं त्यावेळी कदाचित त्याचा जो वापर आहे तो होत असेल. पण रामशेजपूरचा विचार केला आपण तर या प्रकारच्या तिथे तोफा आहेत. याशिवाय दोन महत्वाच्या ज्या तोफा आहेत त्या म्हणजे जंबुरक. आता जंबुरक ह्या शब्दाचा अर्थ जो आहे हा, आपण आपल्यापैकी जे अभ्यासक असतील त्यांना माहिती आहे की त्याला राज्य व्यवहार कोशामध्ये त्याला शतघ्न म्हणून त्याला शब्द सुचवलेला आहे. शतघ्निका असा शब्द सुचवलेला आहे त्याला. आणि आपल्याकडे जी जंबुरक म्हणून तोफ आहे ही किल्ल्याच्या वरती ठेवण्याची आणि जंग्यांमधून मारा करण्याच्या उपयोगाची लहान तोफ, असा आपल्या मराठी युद्धतंत्रामध्ये त्याचा विचार दिसतो. परंतु जंबुरक हा जो शब्द आहे त्या मूळ शब्दाचा अर्थ जंबूर म्हणजे गांधील माशी, आणि गांधील माशी जसा गुंगुंग आवाज करते तसा ह्याच्यातला गोळा उडताना आवाज येतो, म्हणून याला जंबुरक म्हणतात. आणि ही जी जंबुरक तोफ आहे ही लहान आहे, म्हणजे मुघली किंवा मध्यपूर्व आशियातल्या युद्धतंत्रामध्ये, आणि ती उंटावर लादण्याची तोफ आहे. आणि आपल्या इथे मात्र उंटावरच्या या तोफेला जंबुरक बरोबर मुघल किंवा मुस्लिम युद्धतंत्रामध्ये त्याला शत्रुनल असा शब्द आहे. आणि ती शत्रुनल शब्दाचा मी शत्रुनल तोफेचंही पुढे चित्र दाखवीन. परंतु या रामशेजच्या युद्धतंत्रामध्ये मात्र शत्रुनलचा वापर मुघलांनी केलेला आपल्याला दिसत नाही, त्या तिथे आणलेल्या नाहीये. परंतु शत्रुनल तोफ म्हणजे उंटावरची जी तोफ आहे ही उंटावरती लादली जात असे. त्याची लांबी 1.5-2 फुटापासून 2-2.5 फुटापासून 4-5 फुटापर्यंत असे, आणि लिंबाच्या गोळ्या एवढा गोळा त्यातून उडवला जात असे. उंटाला खाली बसवत असत, त्याचे बंद बाजूला बांधत असत, कारण त्याचा जो धक्का येतो त्याला त्यांनी तो बिथरू नये म्हणून. आणि काही वेळा तो उंट चालत असताना सुद्धा तो तोफा उडवल्या जात. आणि पुन्हा पानिपतचा आपल्याला मी संदर्भ देईन की पानिपतच्या लढाईमध्ये असा चलत तोफखाना जो आहे हा त्यावेळी अब्दालींनी वापरला होता. आणि या चलत तोफखाना हा देखील मगाशी मी उल्लेख केलेल्या बंदूकधारी घोडेस्वारांबरोबर चलत तोफखाना जो आहे त्याचा देखील खूप मोठा उपयोग अब्दालीला झाला होता. कारण की मराठ्यांचा जो तोफखाना होता हा अवजड तोफखाना होता, जो आपल्याला माहितीये की इब्राहिम खान गार्दीच्या नेतृत्वाखाली होता. त्यामुळे मराठ्यांच्या तोफा उडू शकल्या नाहीत पानिपतमध्ये. आणि ह्या ज्या शत्रुनल आहे त्याच्यावरच्या उंटावरच्या ज्या तोफखाना आहेत या अख्ख्या रणक्षेत्रामध्ये हे उंट पळत होते. आणि तसं इथे मात्र आपल्याला ते शत्रुनल दिसत नाही. दुसरा एक गजनल म्हणून आहे, म्हणजे ज्या हत्तीवर लादलेल्या तोफा आहेत त्या पण असतात. हे शत्रुनल आणि गजनल हे दोन्ही तोफा मी आपल्याला केवळ माहिती म्हणून इथे दिली, पण रामशेजच्या लढ्यामध्ये त्या आल्याच असतील असं काही आपल्याला तिथे म्हणता आता निश्चितपणे येणार नाही. याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे त्या सैन्यामध्ये या तोफखान्यावरती असलेला अधिकारी वर्ग. बहुतांशी भारतातल्या सर्व राजे राजवाड्यांकडे असलेला तोफखान्यावरचा जो अधिकारी वर्ग आहे हा एतद्देशीय, म्हणजे या देशातला हिंदू किंवा मुसलमान हा नसे. औरंगजेबाच्या काळात थोड्याफार प्रमाणामध्ये मुघल लोकांची याच्यावरती नेमणूक झालेली होती, परंतु मोठ्या प्रमाणावरती युरोपियन किंवा रुमी म्हणजे तुर्की गोलंदाज जे आहेत हेच त्याच्यावरती काम करत होते. माझ्या संग्रहामध्ये एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे, मॅन्युअल गुडिन्हो म्हणून लेखक आहे त्याचं, आणि इंट्रेपिड आयटिनररी म्हणून त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि ह्या गुडिन्हो जो आहे हा भारतातनं पोर्तुगालला गेला होता त्याच्या राजाला सांगायला, हा पोर्तुगीज व्यक्ती आहे, की मुंबई बेट काही तुम्ही इंग्रजांना देऊ नका म्हणून. त्यावेळी त्यांनी लिहून ठेवलेली जी वर्णनं आहेत मित्रांनो ही आज देखील आपल्या तोफखान्याला भारताच्या लागू होतात. इतका आपण आज देखील तोफखान्याच्या बाबतीमध्ये परदेशांवर अवलंबून आहोत. आपल्याला माहिती आहे की स्वीडिश बोफोर्स तोफांवरतून आपल्या देशात केवढं रामायण घडलं ते. तर हा जो या ज्या तोफा आहेत त्याच्यावरचे अधिकारी हे बहुतांशी हे जे हे गोऱ्या कातडीचे असं बायकेल त्या मॅन्युअल गुडिनोनी लिहून ठेवलंय की त्याला फारसं काही वेळा कळत देखील नसे, परंतु तो गोऱ्या कातडीचा आहे म्हणून देखील त्याची नेमणूक केली जाईल. बऱ्याच वेळा या तोफा उडत देखील नसत, अशा प्रकारचे देखील उल्लेख त्यांनी केलेले आहेत. आणि अशाच प्रकारची खरोखरी वस्तुस्थिती आपल्याला आपल्या स्थानिक ज्या सगळ्या आहेत त्याच्यामध्ये दिसून येते. याशिवाय अग्निशस्त्र जी आहेत मुघलांकडे ती आहेत. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला आपल्याला त्या तोड्याच्या बंदुका ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर आहेत.
आणि इतर ज्या दुसरे जे 2 बंदुकांचे प्रकार आहेत त्याच्यात जेझाल म्हणून एक बंदूक आहे, जी तोफ आणि तोड्याच्या बंदूक ह्याच्या ती थोडी मध्ये येते असं आपण म्हणूया. ती तोड्याच्या बंदुकीपेक्षा जड आणि म्हणजे 5-6 किलो वजन आणि 5 फूट तरी लांबीची आहे आणि त्याला एक आधार ठेवून ती म्हणजे ट्रायपॉड सारखं त्याला काहीतरी ठेवायला लागत असे. आणि ती मात्र मध्य पूर्वेत ती हातात धरून सुद्धा आपण ती उडवल्याचे फोटो आपण मध्य पूर्वेतले आपल्याला बघायला मिळतील. तर या जेझाल ज्या आहेत या पण मराठ्यांकडे पण असणार आहेत आणि मुघलांकडे पण होत्या. आणि ज्या वेळेला हा किल्ला 1818 मध्ये ताब्यात घेतला ब्रिटिशांनी, त्यावेळेला सुद्धा जेझाल आणि जंबुरकांचा उल्लेख जो आहे तो कॅप्टन ब्रिग्जनी करून ठेवलेला आहे. तर यामुळे आपल्याला हे दिसून येतं की या प्रकारची जी साधनं आहेत ती तिथे वापरली गेली आहेत. आता आपण काही पुन्हा एकदा इमेजेसकडे जाऊ मुघल युद्धतंत्राच्या, म्हणजे आता जी दिली माहिती त्याचे अजून काही चित्र आपल्याला मला दाखवता येतील. ही जी तोफ आहे ही सर्वसाधारणपणे जी संभाव्य मुघल तोफ आहे, म्हणजे ज्याचं मी 5 फूट ज्याची लांबी असावी, 3.5 ते 4 इंच ज्याचं कॅलिबर असावं आणि जी वरती नेलेली असावी, म्हणून इथे ही इमेज ठेवली. पुढे ही बघाशी मी आपल्याला उल्लेख केला ती शत्रुदल म्हणून जी तोफ आहे ही हा जो काळ आहे हा काही पानिपतचा काळ नाही, त्याच्या नंतरच्या काळातली आहे ही. पण या तोफेवरतून आपल्याला कल्पना येईल आपल्या चित्रावरतून की उंटावरती ज्या तोफा आहेत त्या कशा लादल्या जात असत. पुढे मागे जेव्हा पानिपतचं आपण बघू त्यावेळी प्रत्यक्ष अफगाण सैनिकांची देखील चित्र आपल्याला मी दाखवीन अशा प्रकारच्या तोफा असलेली उंटावरती. पुढे हे जे आहेत हे सगळे हे मोर्चेबंदीचे आहेत. या ठिकाणी एक मला आपल्याला अजून एक माहिती द्यायला पाहिजे की जी थोडी कदाचित अगोदर द्यायला पाहिजे होती, की ज्या वेळेला मी आपल्याला सांगितलं किल्ल्याला वेढा घालून किल्ला सर करायचा, मग तो किल्ला सर कसा करणार आहे? वेढा घातल्यानंतर किल्ला सर कसा केला जाणार आहे? कारण की किल्ले जे आहेत मराठ्यांचे हे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ते 500 ते 2000 फूट आहे. आपण अगदी कमीत कमी 500 फूट धरलं तरी 500 फूट चढून जायचं आहे. किल्ल्याचा जो कडा किंवा किल्ल्याचे जे उतार आहेत ते, आणि त्या उतारांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला माहिती आहे स्क्री आहे, ते घसरडे आहेत, काही ठिकाणी तिथे वनस्पती आहेत, झाडं आहेत, या सगळ्यामधून तो डोंगर चढून जायचा आहे. तर हे करण्याकरता जी वेढ्यामधली जी लोक आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने पुढे सरकावं लागत असे. एक तर पहिले या बेलदारांनी जाऊन आधी खणायचं, चर किंवा खंदक खणायचे, त्याच्यावरती ही जी आता मी साधनं आपल्याला दाखवतोय तशा प्रकारचे काही त्याच्यावरती ते त्याचं आरक्षण त्याचं आच्छादन करायचं. त्याच्यामध्ये मग सैनिक जाणार आणि ते तिथून मारा करणार त्या खंदकात बसून बंदुकांमधून किंवा अन्य मार्गाने, आणि मग असे ते जे मोर्चे आहे ते पुढे पुढे सरकणार आहेत. कारण की मोर्चा या शब्दाचा आत्ताचा आपला अर्थ कुठल्या तरी एका गावामध्ये निषेधा करता निघालेला जो जमाव असतो एखाद्या ठिकाणून दुसऱ्या एखाद्या ठिकाणाकडे 100-500 लोकांपासून हजारो लोकांपर्यंत, तो मोर्चा हा शब्दाचा अर्थ आत्ताच्या काळात आपण बदलवून टाकलेला आहे. तसा इथे मोर्चा हा अर्थ आपल्याला जुना अर्थ आपल्याला अभिप्रेत जेव्हा मोर्चे बंदी केली किंवा मोर्चे पुढे सरकलेले आहेत अशी जेव्हा वर्णनं आपल्याला मिळतात तेव्हा या गोष्टी पुढे सरकलेल्या आहेत. आणि असं करत करत हे मोर्चे जेव्हा पुढे सरकतात त्याच्या आधी कदाचित काही वेळा त्यांना जर का संधी मिळाली तर ते पायथ्याच्या प्रदेशातली जी बांधकामं असेल तिथे भूसुरुंग लावून ते उडवून पण देत असत. तर अशा प्रकारे भुयारं खणून त्याच्यामध्ये दारू ठासून ते उडवणं म्हणजे सॅप्स आहेत ते त्या पण पद्धतीने हे जे युद्धतंत्र आहे ते चालवलं जाईल. तर ही जी साधनं आहेत ही सगळी मोर्चांची साधनं आहेत. आणि अशा प्रकारे किल्ला जर का सर करायचा असेल तर तो हे मोर्चे करून जायचे, आणि दिवसा जर का हे केलं तर किल्ल्याच्या शिबंदी वरतून होणारा मारा जो आहे दगडांच्या द्वारे किंवा गोफणाच्या द्वारे बंदुकीच्या द्वारे, त्यामुळे ही सगळी जी गोष्टी आहेत त्या रात्री कराव्या लागत असत. आणि काल मी आपल्याला जे सांगितलं कासिम खानाचा जो हल्ला होता तो रात्री झाला आणि त्यांना हे मोर्चे रात्रीच्या अंधारामध्ये पुढे सरकवता आले नाही आणि त्यामुळे तिथे आरडाओरडा झाला. पुढची इमेज घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला आपण हे जे बघतोय हे अग्निबाण आहे. हे अग्निबाण हे एक महत्वाचं साधन हे त्या काळामधलं आहे. त्याचं तंत्र अगदी दिवाळीच्या आपण मध्ये जे बाटलीमध्ये आपण बाण ठेवतो आणि त्याची वात पेटवून ते बाण आपण हवेत सोडतो, तेच अगदी साधं आणि सोपं तंत्रज्ञान आहे. हे औरंगजेबाच्या काळात आहे आणि ते पुढे अगदी टिपू सुलतानच्या काळामध्ये म्हणजे 18व्या शतकात आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा ते वापरलं गेलेलं आहे. या ठिकाणी आपण बघतो या अग्निबाणांना किंवा रॉकेट्सला मराठीत कळकीचे बाण असा शब्द आहे. कळकी म्हणजे बांबू. आता हे जे बाण आहे ते 6 ते 10 फूट लांबीचे जे बांबू आहेत त्याच्या काठ्या असत आणि त्याला शेवटी टोकाला साधारणतः एक 6 ते 10 इंचाचं एक नळकांड ठेवलेलं असे, बांधलेलं असे.
त्या नळकांड्यामध्ये दारू ठासून भरलेली असे आणि त्याला वात असे. आणि हा माणूस आपल्याला दिसतोय तशी ती वात पेटवली की हे जे नळकांड आहे हे हवेमध्ये उडत असे आणि ते काही एखाद्या किलोमीटर पर्यंत सुद्धा ते जात असे. या बाणांमुळे आणि तो जिथे ते जाऊन पडे तिथे त्याचा स्फोट होत असे आणि त्या स्फोटामध्ये तिथे आगी लागत असे. ह्याच्यामध्ये मनुष्यहानी जरी झाली नाही तरी मोठ्या प्रमाणावर ह्याच्यामुळे घबराट निर्माण होत असे आणि आगी लागत असत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी या अग्निबाणांचा वापर केलेला आहे. म्हणजे किल्ल्याच्या वरच्या शिबंदींनी पण केलेला आहे. त्यामुळे शिबंदीच्या अग्निबाणांचं जेव्हा मी सांगेन आपल्याला तेव्हा अग्निबाणाचं हीच इमेज आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवायला लागेल. नेक्स्ट. या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा टिपूच्या सैन्यातला अग्निबाणधारी आहे. कारण की टिपूच्या सैन्याचं खूप वर्णन उपलब्ध आहे. कारण की ब्रिटिशांशी टिपू लढल्यामुळे टिपूला एक प्रकारच्या स्वातंत्र्य योद्ध्याचा दर्जा नंतरच्या काळामध्ये दिला गेला. आणि परवाच म्हणजे मेहेंदळे सरांनी त्यांच्या व्याख्यानात टिपू बद्दल पण उल्लेख केलेला होता. तर त्या टिपूच्या लढाईमध्ये या प्रकारचं जे तंत्र आहे मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं. त्याच्या आणखीन पण काही इमेजेस आपल्याला इंटरनेटवरती बघायला मिळतील ज्या शिंद्यांकडच्या मला वाटतं आहेत बहुतेक. तर या प्रकारची जी साधनं आहेत ही युद्धतंत्राची साधनं त्यांनी वापरलेली आहेत. आता आपण पुन्हा निवेदनाकडे जाऊया. आता या सैन्यात जनावरं किती असावीत त्याचा एक आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. तो अंदाज घेण्याचं कारण असं आहे की त्या जनावरांचा खूप मोठा सहभाग या वेढ्यामध्ये आणि या सगळ्या लढायांमध्ये आहे. म्हणजे सगळ्याच लढायांमध्ये असे अशा प्रकारच्या वेढ्यांमध्ये आपण जरी उद्या साल्हेरच्या लढाईचं वर्णन जरी केलं तरी त्या ठिकाणी देखील आपल्याला माहिती आहे की किती हत्ती मराठ्यांच्या ताब्यात आले, किती उंट मराठ्यांच्या ताब्यात आले. त्याच्यात देखील वेगवेगळ्या साधनांमध्ये तफावती आहेत. तो आपल्याला विषय वेगळ्या प्रकारे बघता येईल कधी. पण हत्तींची जी संख्या आहे इथे फार कमी असू शकते कारण की औरंगजेबाने मुळात आणलेले हत्तीच अराउंड 300 आहेत असं कार्यदिनी वर्णन केलेलं आहे. तर या हत्ती तिथे 20-25 हत्ती असू शकतील. ते देखील जंगल तोडणं, झाडं तोडणं, झाडाचे म्हणजे लाकडाचे उणके वाहून नेणं आणि कदाचित जर का त्याच्यावरती तोफा लादल्या असतील तर त्या तोफांकरता पण हत्ती तिथे असू शकतील. त्याच्यानंतर दुसरा जो प्राणी येतो ज्याला बर्डन ऑफ बिस्ट आपण म्हणतो म्हणजे जो मुख्य वाहतुकीचा म्हणजे कष्टाचं जो काम सगळं करणार आहे सामान घेऊन जाण्याचं तो म्हणजे उंट आहे. आणि मुघल सैन्यामधला उंट हा अतिशय महत्वाचा प्राणी आहे असं माझं मत आहे. औरंगजेबानी जवळजवळ या म्हणजे त्याच्या जेव्हा तो आलेला आहे छावणीमध्ये त्याच्या 5,000 उंटांचा उल्लेख केलेला आहे. आणि तो अगदी सत्य असणार आहे कारण की मुघल दरबारच्या अखबारपत्रांमध्ये साताऱ्याच्या लढाईमध्ये वेढ्यामध्ये 2,000 उंटांचा वापर औरंगजेबाने केलेला आहे. आणि 2,000 उंटांचा वापर जर का साताऱ्याच्या किल्ल्याला असेल तर रामशेजच्या किल्ल्याला निदान 500 उंटांचा तरी नक्की वापर झाला असण्याची शक्यता आहे. कारण की जेवढ्या प्रकारचं लाकूड वापरलं गेलेलं आहे ते लाकूड आणणं याच्याकरता उंट हा मोठा पर्याय सर्वात मोठा भाग आहे म्हणजे मोठं साधन आहे मोठं एक प्राणी आहे. याशिवाय बैलही आहे. या बैलांचा मी सांगितल्याप्रमाणे तोफा लहान तोफा ज्या आहेत त्या ओढायला किंवा मोठ्या देखील ओढायला खूप उपयोग होत असे. कारण हत्तीपेक्षा बैल हा अधिक भरवशाचा प्राणी आहे. आपल्याला माहितीये की हत्तीचा वापर हा लढाईमध्ये भारतीय राजांना हा नेहमी नुकसानीचा ठरलेला आहे. आपण अगदी अलेक्झांडर म्हणजे सिकंदर आणि पौरस यांच्या लढाईपासून त्या अगदी पानिपतच्या लढाईपर्यंत जरी विचार केला तरी हत्तींनी आपल्या सेनापतींचा घात केलेला आहे असं आपल्याला दिसेल. तर या ठिकाणी माझा मुद्दा हा आहे की बैलाचा उपयोग हा जास्त बर्डन ऑफ बिस्ट म्हणून सुद्धा जास्त चांगल्या रीतीने होत असे. त्यामुळे बैलांचा वापर हा जो आहे हा सामान घेऊन जाण्याकरता आहे. बैलगाडी करता सुद्धा असू शकतो. बैलगाड्या त्या काळात मोठ्या प्रमाणावर आहेत निश्चितपणाने असं माझं मत आहे. त्याच्यानंतर बैलांचे तांडे पण आहेत पण त्याचा वेगळा आपल्याला विचार करावा लागेल तो रसद व्यवस्थेमध्ये आहे. आता या ठिकाणी आपण बघतोय की जवळजवळ 15,000 माणसं आहेत तिथे आणि जवळजवळ 15,000 निरनिराळ्या प्रकारची जनावरं तिथे आहेत. तर या सगळ्यांना लागणारं धान्य हे किती मोठ्या प्रमाणावरती तिथे आणावं लागत असेल तर हे कसं येत असेल. त्या काळाला हा संपूर्ण धान्याचा जो व्यापार आहे हा लमाण बंजारा लोकांच्या हातामध्ये आहे. आणि या लमाण बंजारांचे जवळजवळ 5-5, 10-10 हजार बैलांचे तांडे असतात आणि या तांड्याचे तिथे त्याचे सरदार असतात त्यांना सरदार म्हटलं जाईल. आणि या तांड्यांच्या मार्फत संपूर्ण धान्याची जी व्यापार आहे हा कोकण किनारपट्टीवरतून सह्याद्रीच्या घाटांवरतून हे धान्य वर येत असे आणि ते अंतर्भागामध्ये पुरवलं जात असे. त्यामुळे औरंगजेबाच्या वर्णनामध्ये सुद्धा अनेक वेळेला या तांड्यांचे उल्लेख आहेत. जानू बंजारे विशेषतः उल्लेख त्याचा आहे बऱ्याच वेळेला. तर या तांड्यांना देखील जर का मुघलांच्या सरदारांनी त्रास दिला तर ते गाऱ्हाणं घेऊन बादशहाकडे जात की असा प्रकारे आम्हाला त्रास दिला तर आम्ही इथे येणार नाही म्हणून.
आणि त्याला बादशहानी त्यांना संरक्षण दिलेलं आपल्याला दिसेल. त्याचं कारण की त्यांच्यावरती या सर्वांचं पोट अवलंबून आहे म्हणून. तर त्यामुळे रसद जी आहे ही खूप महत्वाची आहे आणि ती रसद जी आहे त्या रसदी करता लागणार जे महत्वाचं साधन जे आहे ते मी आता सांगितल्याप्रमाणे हे बैलाचे तांडे आहे. मात्र ते प्रत्यक्ष मुघल सैन्यामध्येचा त्याच्याशी संबंध नसून ते वेगळ्या प्रकारची यंत्रणा त्याच्याकरता तिथे वापरली गेलेली आहे असं आपल्याला त्या ह्याच्यामध्ये दिसेल. यानंतर आपल्याला बघायचं आहे की शस्त्र पुरवठा जो आहे तो मगाशी काल मी आपल्याला उल्लेख केला होता की 200 मन दारू आणि 200 तोफांचे गोळे हे शहाबुद्दीन खानांनी जुलै महिन्यामध्ये मागवले होते आणि औरंगजेबाने ते पाठवले. त्यामुळे अशा प्रकारचा सगळा जो काही दारुगोळ्याचा शस्त्रास्त्रांचा लागणारा जो सगळा पुरवठा आहे हा औरंगाबादहून होत असणार आहे आणि रसदीचा जो बाकीचा जो पुरवठा आहे तो गुलशनाबाद म्हणजे नाशिकहून असणार आहे. म्हणजे मुघलांची ही 2 मुख्य केंद्र आहेत की ज्याच्यामधून त्यांना रसदीचा जो पुरवठा आहे हा त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जो आहे तो केला जात असणार आहे. याशिवाय एवढ्या जनावरांना दाणा वैरण किती लागत असेल त्याचा आपण विचार करा. पण तो मात्र दाणा वैरण म्हणजे चारा जो या प्रदेशामध्ये मुबलक उपलब्ध आहे आणि ह्या चाऱ्याचा जो व्यवसाय हा तिथे वंजारी लोकांच्या हातामध्ये अगदी आत्तापर्यंत असेल. रामशेजच्या परिसराचा जर आपण विचार केला तर तिथे 2 प्रकारच्या ज्या कम्युनिटीज आहेत त्या तिथे आपल्याला मंडळी जास्त करून बांधव दिसतात आपल्याला. त्याच्यामध्ये वंजारी समाज आहे मोठ्या प्रमाणावर जो परंपरागतरित्या या गवताच्याही व्यापारामध्ये आणि अन्य व्यापारामध्ये आहे. मगाशी मी जो उल्लेख केला आपल्याला बंजारा ते वेगळे लोक आहेत ते अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेत. सध्याच्या महाराष्ट्रामध्ये ते आता देखील ते नाशिक आणि औरंगाबाद या जिल्ह्यांच्या सीमा प्रदेशामध्ये त्यांच्या वस्त्या जास्त आहेत आज सुद्धा. तर त्याशिवाय आदिवासी कोळी जे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणावरती या गावाच्या संपूर्ण परिसरामध्ये आता देखील त्यांची वस्ती जी आहे ही सुमारे 50% दरम्यान त्या लोकांची तिथे वस्ती आहे. त्याच्यानंतर पाणी पुरवठा कसा लागणार आहे कारण सुरुवातीचे जे 2 महिने आहेत म्हणजे मार्च आणि एप्रिल आणि मे महिने आहेत वेढ्याचे हे ऐन उन्हाळ्यामधले आहेत. त्यामुळे तिथे पाणी पुरवठा लागणार आहे. त्याच्यात मला स्थानिक लोकांकडून जी माहिती मिळाली त्याप्रमाणे इथे काही मोठ्या विहिरी होत्या ज्या आज मात्र तिथे मिळत नाहीत. त्या उत्खनन करून कदाचित मिळतील. याशिवाय कोळ विहीर नावाची विहीर मला सांगण्यात आली जी देखील आज तिथे नाहीये प्रत्यक्षामध्ये पण अशा प्रकारच्या मोठ्या विहिरी तिथे असणार आहेत. याशिवाय बाणगंगा नावाची नदी तिथे उगम पावते म्हणजे ती जो भोरगडचा जो डोंगर तिथे उगम पावते आणि इकडून पुढे ती जाते ती ओझरच्या इथे गोदावरीला मिळते. ही नदी बारमाही म्हणजे त्या काळामध्ये कोणत्याच नद्या बारमाही नव्हत्या पण त्याच्यात पाणी देईल इथपर्यंत म्हणजे पाणी पुरवठा होऊ शकेल इथपर्यंत पाणी मिळू शकत असेल आणि पुढचे सगळे महिने पावसाळ्याचे असल्यामुळे तशी पाण्याची टंचाई त्या लोकांना काही पडलेली असेल असं मला वाटत नाही. आता या ठिकाणी आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात घ्यायची आहे की मराठ्यांचा जो उद्देश आहे हा मुघलांची रसद तोडण्याचा आहे. या प्रदेशाला मुघल जरी आपला मानत असले तरी प्रत्यक्षात ते शत्रू प्रदेशात असल्यासारखेच वागत असत. माझ्या सुरतेच्या पुस्तकामध्ये मी औरंगजेबाची एक जो आदेश आहे तो दिलेला आहे आणि याच कट्ट्यावरती मी जेव्हा आलो होतो तेव्हा मी तो मुद्दाम प्रेक्षकांपुढे ठेवलेला पण होता की औरंगजेबाने असं दिलंय की मराठ्यांच्या जी गावं आहेत ती जाळून टाका ती नेस्तनाबूत करा आणि त्या गावचे रयत आणि पाटलांना देखील सापडले तर त्यांना जिते सोडू नका अशा प्रकारची ऑर्डर आहे. त्यामुळे मुघलांची वागणूक जी आहे ही राज्यकर्ते असले तरी कशा प्रकारची होती ते आपल्या लक्षात येईल. त्यामुळे सर्वसामान्य जनतेकडून देखील मुघली सैन्याला सहकार्य मिळण्याची फारशी शक्यता नाहीये आणि त्यामुळे ते तिथे धाकदपटशा दाखवून किंवा दांडगाई करून ते ही साधनं मिळवत असण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती आधीची जी शासन आहेत म्हणजे निजामशाही आहे किंवा आदिलशाही आहे ही जरी परकीय राज्य असली एक प्रकारे वेगळ्या धर्माची असली तरी त्यांच्याबद्दलची टोकाची शत्रुत्व भावना मराठी स्थानिक जनतेमध्ये नव्हती. तशी परिस्थिती मुघलांच्या बाबतीमधली नाहीये आणि त्यामुळे मुघलांना या ठिकाणी फारसं सहकार्य जे आहे ते त्यांना मिळत नसेल आणि यामुळे संभाजीराजांचं म्हणजे मराठ्यांचं जे कर्तव्य आहे हे मुघलांची मिळणारी या वेढ्याला मिळणारी जी रसद आहे ही या ठिकाणी तोडणं आणि त्यांची उपासमार करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर आपल्या शिबंदीला वरच्या रसद पुरवठा कसा होईल गुप्त मार्गांनी ते बघणं हे देखील त्यांचं काम आहे. आता आपण युद्धतंत्र मराठ्यांच्या युद्धतंत्राकडे जाऊ कारण की सर्वसाधारणपणे मी आपल्याला युद्धतंत्राची मुघलांच्या माहिती दिली आणि माझ्या म्हणजे विचारानुसार मला युद्धतंत्रामध्ये ज्या गोष्टी आवश्यक वाटतात आणि त्या क्षणी त्या काळामध्ये तिथे ज्या वापरल्या गेलेल्या आहेत त्या सर्वांचा मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मुघलांच्या बाजूने.
आता आपण मराठ्यांच्या बाजूने आपल्याला विचार करायचा आहे. आता मराठ्यांचं जे प्रभाव क्षेत्र काय हे मी आपल्याला कालच सांगितलं, ते पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की त्रिंगलवाडी पासून ते ब्रह्मगिरी पर्यंतचे सर्व जे किल्ले आहेत, श्रीगड त्रिंबकच्या किल्ल्यापर्यंत हे मराठ्यांच्या ताब्यात आहेत. सातमाळा किल्ले त्यांच्या ताब्यात आहेत रांगेतले, पण गुलशनाबाद ही सारखं गाव त्यांच्या ताब्यात नाहीये. पण मराठ्यांचं वर्चस्व क्षेत्र जे आहे त्रिंबक पासून ते रामशेज किल्ल्यापर्यंतच्या 30 ते 40 किलोमीटर टप्प्यामध्ये आहे. तिथूनच त्यांचा जो रसद पुरवठा आहे तो मराठ्यांना तिथून होत असे. घाटवाटा ज्या आहेत ह्या मराठ्यांच्या किंवा मुघलांच्या कोणाच्या एकाच ताब्यात आहेत असं दिसत नाही. मराठ्यांचं जे नेतृत्व आहे, सर्वोच्च नेतृत्व, ते आपल्याला माहिती आहे की ते संभाजी महाराज करतायत. संभाजी महाराजांचे जे सेनापती आहेत ते सरनोबत हंबीरराव मोहित आहेत. हंबीरराव मोहित यांचा एक उल्लेख आपल्याला मी सांगितला की ते 10,000 फौज घोडदळ घेऊन आले होते, पण त्याला आधार आपल्याला मिळत नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी जे आलेले जे सैन्य आहे, या सैन्यामध्ये आपल्याला जी लोक तिथे दिसतात, जे सेनानी आपल्याला दिसतात, त्याच्यातली महत्वाची नावं म्हणजे मानाजी मोरे आणि रूपाजी भोसले आणि संताजी जगताप, अशी ही जी नावं आहेत ही या ठिकाणी आपल्याला आहेत, ती आपल्याला मराठ्यांच्या बाजूने आपल्याला दिसतात. तर आता आपण मराठ्यांच्या युद्धतंत्राकडे आपण आता या ठिकाणी वळूया आणि त्याच्यामधल्या काय काय गोष्टी आपल्याला महत्वाच्या ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत त्या आपल्याला आपण घेऊया. इथे सर्वात महत्वाचा जो घटक आहे मराठ्यांच्या या युद्धतंत्रामधला तो म्हणजे किल्लेदाराचा आहे. की इथे किल्लेदार जो आहे हा खूप महत्वाचा घटक आहे, कारण की तो नेता आहे, या लढ्याचा तो नेता आहे. आपल्याला दुर्दैवाने त्याचं नाव माहिती नाहीये. त्याच्याकरता जी माहिती आहे मी आपल्याला त्याची जिथपर्यंत आपल्याला मिळाली तिथपर्यंत माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु या किल्लेदाराची जो तिथे धीरोदात्त असा संघर्ष त्यांनी तिथे केला, याला खरोखरी तोड नाहीये इतिहासामध्ये. कारण की हे सगळं बचावात्मक युद्धतंत्र आहे आणि त्यामुळे आपल्या शिबंदीचं मनोधैर्य कायम ठेवणं आणि ते कायम ठेवून त्यांना सतत लढाईला सजग ठेवणं, प्रवृत्त ठेवणं, हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि ते त्यांनी अतिशय उत्कृष्ट रीतीने त्यांनी ते केलेलं आहे हे आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर जे तिन्ही जे हल्ले केले आहेत मुघलांनी, म्हणजे रात्री केलेले हल्ले आहेत, रात्री कासिम खानानी केलेला हल्ला आहे किंवा बहादूर खानानी केलेले हल्ले आहेत रात्रीचे, या सर्व हल्ल्यांमध्ये आपल्याला असं दिसेल की त्याची किल्लेदाराची गुप्तहेर यंत्रणा जी आहे ही अतिशय सजग आहे, अतिशय ती उत्तम दर्जाची आहे. आणि त्यामुळे त्याला मुघल काय करणार आहेत ह्याची त्याला आगाऊ बातमी जी आहे त्याच्यापर्यंत आलेली असते आणि त्याच्या आधारे त्यांनी आपल्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी तिथे राबवलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपली रसद जी आहे ही कुठेही खंडित होऊ दिलेली आपल्याला दिसत नाही आणि ती रसद देखील त्याला रात्रीच्या वेळी घ्यायला लागली असेल हे आपण लक्षात घ्या. कारण की किल्ल्याचा घेरा तसा लहान आहे, त्यामुळे रात्रीच्या काळामध्ये ही गुप्त मार्गाने रसद ही किल्ल्यावरती आहे. तसंही किल्ल्यावरती वर्षभराचं 8 महिन्याचं सामान सुमान जे आहे हे ठेवलेलं असणार आहे, परंतु तरी देखील काही ना काहीतरी गोष्टींची रसद जी आहे त्याचा पुरवठा करावाच लागत असणार आहे. आणि त्याचबरोबर त्याचा सर्वात मोठा गुण जो आहे हा स्वामीनिष्ठा आहे. कारण की त्याला आपण कल्पना करा की मुघलांनी किती प्रकारची आमिष त्याला दाखवलेली असतील. कारण या किल्लेदारानंतरचा जो आलेला किल्लेदार आहे याला मुघलांनी वश करून घेतला आणि फितुरींनी किल्ला ताब्यात घेतलेला आहे. पण अशा कोणत्याही आमिषाला हा किल्लेदार बळी पडलेला नाही. हा त्याच्या नेतृत्वातला व्यक्ती म्हणून हा असा सर्वात मोठा गुण आहे आणि त्याची कदर संभाजीराजांनी केली. आणि त्याला हा संघर्ष जेव्हा संपला त्याच्या सुमाराला त्याला म्हणजे साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये त्याला त्यांनी मानाची वस्त्र त्याला दिली, रोख रक्कम आणि रत्नजडीत त्याला कडं त्याला दिलं आणि त्याची नेमणूक जी आहे ही दुसऱ्या एका किल्ल्यावर केली. हा उल्लेख आपल्याला मराठी साधनांमधून मिळत नसून तो आपल्याला खाफी खानाच्या वर्णनामधूनच आपल्याला मिळतो. आणि खाफी खानांनीच पुढे लिहून ठेवले की किल्ला दुसऱ्या किल्लेदारांनी मराठ्यांना ताब्यात दिला. पण मात्र संभाजी महाराजांचा हा निर्णय दुर्दैवी ठरला आपल्या म्हणजे त्या संपूर्ण लढ्याच्या दृष्टीने, असं आपल्याला पुढे त्याच्यामध्ये दिसून येतं. आता किल्ल्यावरची जी किल्लेदार नेतृत्व म्हणून मी आपल्याला सांगितलं, याशिवाय किल्ल्यावरती शिबंदी जी आहे ही मी काल आपल्याला आकडेवारी दाखवली होती त्याप्रमाणे ती जास्तीत जास्त 500ची असण्याची शक्यता आहे. त्याच्यात लढाऊ जे आहेत सैनिक हे 300चे असतील आणि 200 जे आहेत हे त्याच्यामध्ये इतर अनेक घटक असणार आहेत. कारण की अनेक प्रकारची कामं तिथे आहेत. तिथे बेलदारांसारखी जी मदतनीसाची कामं आहेत, सुताराची कामं आहेत, गवंड्याची कामं आहेत, दगडाशी रिलेटेड कामं आहेत, या सगळ्या मोठ्या गोष्टी जी आहेत तिथे या तिथे लागत असणार आहेत आणि त्यामुळे ती तिथे सर्व प्रकारची मंडळी जी इथे आहेत. परंतु मुघलांप्रमाणे प्रत्येकाला काही वेगळा
घटक तिथे त्यांनी ठेवलेला असेल असं नाहीये. कारण की मुघलांच्या काळामध्ये पाणके देखील वेगळे असत आणि त्या पाणक्यांची सुद्धा काही शेकड्यांनी संख्या मुघलांच्या वेढ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर अशा प्रकारची चैन काही मराठी राज्याला परवडण्यासारखी नव्हती आणि त्यामुळे एकाच माणूस हा अनेक प्रकारची कामं तिथे करत असण्याची शक्यता जी आहे ही आपल्याला तिथे नक्कीच आपल्याला तिथे दिसून येते. त्याशिवाय किल्ल्यावरचं जे व्यवस्थापन आहे, कारण की किल्ल्याचा अभ्यास करणारे दुर्गाभ्यासक अनेक आहेत आणि त्यांना असं माहिती आहे की किल्ल्यावरची यंत्रणा जी आहे त्रिस्तरीय यंत्रणा आज्ञापत्राप्रमाणे असते आणि ती अगदी बरोबर आहे आणि ती व्यवस्थापन शास्त्रामधला एक महत्वाचा घटक आहे की किल्ल्याचा हवालदार जो आहे हा किल्ल्याचा सर्वोच्च नेता आहे आणि त्याच्याबरोबर कारखानीस आणि सबनीस हे दोन अधिकारी असत. कारखानीसाकडे सर्व जो किल्ल्याचा पुरवठा यंत्रणा ज्या आहेत त्या त्याच्याकडे असत आणि सबनीसाकडे सगळी जी जमा खर्चाची कामं आहेत ती आणि प्रत्यक्ष रोख शिल्केचा बंदोबस्त हा त्याच्याकडे असे. परंतु यासारख्या लहान किल्ल्यावरती हिशेबनीस किंवा सबनीसा सारखा अधिकारी असू शकेल पण वेगळा कारखानीचा सारखा अधिकारी असण्याची शक्यता मला वाटत नाही. आता या ठिकाणी आपण मराठ्यांच्या युद्धतंत्राच्या काही इमेजेस आहेत ते आता बघूया आणि पुन्हा काही निवेदनाकडे जाऊया. हा मी एक मराठा पाईक म्हणून हे जी इमेज आहे ही इथे आपल्याला दाखवली आहे आणि मराठ्यांकडे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे साधनं आणि सगळ्याच प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या काही मुघल सैनिकांप्रमाणे नाहीयेत. त्यामुळे हा जो सैनिक आपल्याला दिसतो असाच त्या काळात अगदी असेल असं नाहीये, परंतु त्याच्या अंगावर फार वस्त्र असण्याची शक्यता आहे जशी अगदी आता सिरियलमध्ये दाखवतात असं मात्र मला स्वतःला वाटत नाही. कारण पायदळाचा सैनिक जो आहे हा आणि महाराष्ट्रातलं हवामान लक्षात घेता तो काटक आहे आणि त्याच्याकडे कमीत कमी सामान त्याच्या अंगावरती त्याच्या असण्याची शक्यता आहे. पुढे नेक्स्ट इमेज. ही इमेज मी दाखवते ही अकबराच्या चित्तोडगडच्या मोहिमेमधली आहे. पण इथेही आपल्याला दाखवायची की तटबंदीवरतून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जंबुरक किंवा जेझाल अशा प्रकारच्या ज्या तोफा आहेत त्या कशा प्रकारे तिथे रचल्या असतील याची आपल्याला थोडी कल्पना यावी म्हणून दाखवलेलं आहे. नेक्स्ट. आता या ठिकाणी जो आहे ही इमेज इथे आली आहे म्हणून मला जे इथे वर्णन करायचंय ते मी या ठिकाणी घेतो आणि काही मुद्दे मला थोडे मागे पुढे करावे लागतील त्याच्याकरता. पण तोफांच्या वर्णनाकरता इथे येतो. सर्वसाधारणपणे किल्ल्यावरती जी अग्निशस्त्र जी आपण म्हटली तर त्याच्यामध्ये बंदुका येतात, तोफा येतात आणि अग्निबाण येतात. अग्निबाणाचं वर्णन मी आपल्याला यापूर्वीच केलेलं आहे आणि बंदुका ज्या आहेत त्या निश्चितपणाने तिथे होत्या ह्याच्या आपल्याला किल्ल्याच्या घडलेल्या घटनांवरून आपल्याला दिसून येतं संघर्षाच्या. त्यामुळे जवळजवळ 150 ते 200 बंदुका या ठिकाणी असाव्यात असा माझा अंदाज आहे आणि ते अर्थातच तोड्याच्या बंदुका असण्याच्या आहेत म्हणजे वातीच्या बंदुका मॅचलॉक गन्स आहेत त्या. या बंदुकांचा पल्ला जो आहे जास्तीत जास्त 100 ते 200 मीटर असतो आणि तो किल्ल्याच्या वरतून मारा करायला तो पुरेसा आहे आणि रात्रीच्या बहुतेक संघर्षांमधून किल्ल्यावरतून बंदुकांमधून मारा झालेला आहे हे देखील मुघल अकबरांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी जी आपण तोफ बघतोय ही व्हिएतनाम मधली लाकडाची तोफ आहे. ही आपण नीट बघून ठेवा की ह्याच्यामध्ये ही तोफ लाकडाची आहे आणि त्याचा जो बंदोबस्त आहे त्याचा जे बांधणी केलेली आहे त्याची म्हणजे ती जी त्याला जे आकडे टाकलेले आहेत हे मात्र लोखंडाचे आहेत. ही 1862 मधली आहे म्हणजे लाकडी तोफा ज्या आहेत या अगदी अलीकडेपर्यंत वापरल्या गेलेल्या आहेत. पुढची इमेज घेऊया. ही जी इमेज आहे ही इमेज आपण जी आता बघतोय ही इमेज आहे ही युरोपामधली आहे, स्कॉटलंड मधली आहे ती आणि यामध्ये आपल्याला ते मला वर्णनाने सांगावं लागेल कारण वाचणं शक्य होणार नाही. ह्या आहेत या सुद्धा या ज्या तोफा आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये आहेत इथे या लेदर गन्स आहेत म्हणजे इथे मात्र लाकडी तोफा नाही आहेत पण या कातड्यांनी त्या बांधलेल्या आहेत वरतून त्या लोखंडानी किंवा त्या जोडलेले नाही आहेत एकमेकांना. हे दोन्ही मुद्दे का महत्वाचे आहेत आपल्या दृष्टीने ते मी थोडंसं आता निवेदनाच्या द्वारे आपल्याला सांगणार आहे. आपण ही दोन्ही इमेजेस कृपया फक्त लक्षात ठेवाव्या. आपण इमेज कडून पुन्हा निवेदनाकडे जाऊया. या ठिकाणी आता मी आपल्याला या दोन्ही इमेजेस दाखवल्यात आणि तोफांचं आपल्याला मी संख्या आता सांगेन की तोफा साधारणतः 5 ते 10 तोफा तिथे निश्चितपणे असतील कारण की अगदी ब्रिक्सच्या काळामध्ये म्हणजे 1818 मध्ये देखील होत्या. त्याच्यामध्ये काही मध्यम आकाराच्या तोफा असतील तर काही जंबुरक सारख्या तोफा देखील तिथे असू शकतील. अशा दोन्ही प्रकारच्या तोफा आहेत. पण आता ज्या मी 2 इमेजेस आपल्याला दाखवल्या त्या दाखवण्याचं कारण असं होतं की खाफिखानाने असं लिहून ठेवलेलं आहे की किल्लेदाराकडे लोखंडी तोफा नसल्यामुळे त्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्या आणि त्याबद्दल त्यांनी त्याचं मोठं कौतुक पण केलेलं आहे
आणि खरोखरीच ती कौतुकास्पद गोष्ट आहे की लोखंडाच्या तोफा त्यांच्याकडे असणार आहेत, परंतु त्या तोफा वापरून निकामी झालेल्या असण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला माहितीये की रसदीचा तिथे किती समस्या आहे तिथे रसदीची. कारण की बाहेरून एक तोफ येणार आणि ती किल्ल्याला वरती चढवायची ही काही सोपी गोष्ट नाही. तरी देखील 12 नोव्हेंबर 1682 मी आपल्याला काल सांगितलं होतं की बहादूर खानांनी 2 तोफा मराठ्यांच्या येणाऱ्या पकडल्या होत्या किल्ल्याकडे येणाऱ्या. म्हणजे अशातही ते तोफांचा किंवा या रसदीचा तिथे वापर करत होते असं आपल्याला दिसून येईल. तर या लाकडी तोफांकडे आपण घेऊया. तर या लाकडी तोफा कशा प्रकारच्या असतील याचा आपल्याला विचार करायला लागतो. आणि याकरता आपल्याला पुन्हा 2 साधनांकडे आपल्याला वळायला लागेल. मराठीमधली जी साधनं आहेत, काफी खानाचा साधन ग्रंथ म्हणून सेतू माधवराव पगडींनी केलेला अनुवाद आहे. आणि या ठिकाणी सेतू माधवरावांनी असं लिहून ठेवलेलं आहे की या लाकडी तोफा त्यांनी केल्या आणि तिथे मुबलक कातडं तिथे असल्यामुळे ते कातडं त्यांनी तोफांमधून उडवलं. मी जेव्हा या लढ्याचा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला ही गोष्ट पटली नाही. कारण की कातडं हे तोफांमधून, लाकडी तोफा असो की कोणत्याही तोफा असो, त्याच्यामधून ते उडणार नाही. कारण की त्याचं प्रचालन जे आहे, त्याचं जे प्रोफिल्जन आहे ते होणार नाही. त्याला इग्निशन म्हणजे त्याला आगीची ठिणगी त्याला मिळाली, त्याला बत्ती मिळाल्यानंतर कातडी जी आहे ती फार दूरवर जाऊन उडणार नाही. आणि त्यामुळे मला याबद्दल माझ्या मनामध्ये कायम शंका होती की हे पटत नाहीये. आणि याकरता मी याच ग्रंथाचा म्हणजे खाफी खानाच्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद जो आहे हा 1977 साली प्रसिद्ध झालाय. तो मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केलाय आणि अनीस सय्यद म्हणून प्राध्यापक त्याचे लेखक आहेत, अभ्यासक. त्यांनी मात्र त्याचा शब्दशः मूळ अनुवाद जो आहे तो त्याचा तिथे योग्य रीतीने दिलाय आणि जोच आपल्याला पटतो की किल्लेदारांनी लाकडाच्या तोफा केल्या आणि त्या कातड्यांनी गुंडाळल्या. कारण की लाकडाचे 2 पार्ट जे आहेत, लाकडाच्या 2 नळ्या ज्या आहेत वेगवेगळ्या आकाराच्या, या एकमेकांना वेल्डिंग करून जोडता येणार नाहीत धातूप्रमाणे. आणि हा प्रश्न जो आहे हा त्यांनी कातडं त्याला गुंडाळून जो आहे तो सोडवलेला असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ती बत्ती देताना सुद्धा ती लाकूड जळू नये याच्याकरता एक अग्निशमन काम करता सुद्धा कातड्याचा उपयोग झालेला असण्याची शक्यता आहे. ह्या दोन्ही शक्यता त्याच्यामध्ये आहेत. पण कातडं उडवलेलं असण्याची मात्र मुळीच शक्यता नाही. आणि त्यामुळे मी या ठिकाणी आपल्याला असं सुचवीन की जे तिन्ही महत्वाचे साधन ग्रंथ आहेत म्हणजे खाफी खानाचा साधन ग्रंथ, त्याच्यानंतर तारिके दिलखुशा हा भीमसेन सक्सेनाचा साधन ग्रंथ आणि त्याच्यानंतर मासिरे आलमगिरी हा साकी मुस्तैद खानाचा साधन ग्रंथ, या तिन्ही साधन ग्रंथाचे इंग्रजी अनुवाद जे आहेत हे देखील अभ्यासकांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत. ज्यांना मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करायचा असेल आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या काळाचाही अभ्यास करण्याकरता त्या साधन ग्रंथांचे निश्चितपणे उपयोग आहेत. तर केवळ मराठी साधनांवरती अवलंबून राहून उपयोग होणार नाही हे मला या निमित्ताने आपल्याला सुचवायचंय. आणि मला मोठ्या इतिहासकारांच्या या ह्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या दाखवण्याचा हा फक्त प्रयत्न एवढ्या करता आहे की त्या कदाचित लक्षात न आल्यामुळे त्या तशाच पुढे ज्या आहेत त्या गोष्टी तशा पुढे राहतात आणि त्यामुळे इथे त्या आपण लक्षात घ्याव्या असं मला वाटतं. तर या तोफा या युद्धतंत्रामध्ये लाकडी तोफा हा एक महत्वाचा भाग होता म्हणून मी त्याचा आपल्याला इथे उल्लेख केला. याशिवाय तिथे अग्निबाण जे आहेत हे अग्निबाण पण असणार आहेत आणि जेझाल आणि या जंबुरक या तोफांचा मी उल्लेख केलेलाच आहे, या देखील तेथे असणार आहेत. याशिवाय जी परंपरागत शस्त्र जी आहेत ती पण तिथे असणार आहेत. आता आपण पुन्हा इमेजेसकडे जाऊ म्हणजे काही शस्त्रांची आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला माहिती देता येईल. या ठिकाणी जे आहेत हे भुई सुरुंग आणि कुल्पी गोळे आहेत. कुल्पी गोळे अर्थात या काळामध्ये वापरले गेलेले असण्याची शक्यता नाहीये, पण मी आपल्याला हा इथे माझ्याकडे इमेज होती म्हणून मी आपल्या इथे दाखवले कारण की त्याच्यात भुई सुरुंग असल्यामुळे. आणि ह्याचा सौजन्य जे आहे हे प्रसिद्ध शस्त्र संग्राहक जे आहेत गिरीशजी जाधव, त्यांचं नाशिकमध्ये जेव्हा प्रदर्शन झालं होतं तेव्हा मी त्याचे काही इमेजेस फोटो काढले होते. त्यामुळे याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईन की त्यांचा शस्त्रसंग्रह अभ्यासकांना खूपच मोठा उपयुक्त असा ठरलेला आहे. पुढची इमेज. आता आपल्याला एका महत्वाच्या साधनाकडे यायचं आहे आणि हे साधन जे आहे हे मला या ठिकाणी बरंच काही आपल्याशी बोलायचं आहे. त्यामुळे आपण हे फक्त बघून ठेवा. ही जी आहे ही गोफण आहे आणि या गोफणीमध्ये त्यांनी एक गुळगुळीत केलेला असा दगड तिथे दाखवलेला आहे. पुढची इमेज. आपण फक्त ही इमेज लक्षात ठेवावी कारण गोफण ही आताच्या काळात आपल्याला बघायला मिळत नाही. आधी अगदी 50-1 वर्षापूर्वी गोफणी या पक्ष्यांना मारण्याकरता देखील वापरल्या जात असत. पिकांच्या वेळी ज्यावेळी साळुंक्या वगैरे असे पक्षी येतात विशेषतः त्यावेळी. परंतु आता आपल्याला माहिती आहे की आता चित्र बदललंय आणि आपण सर्व
प्राणीप्रेमी, पक्षीप्रेमी, वन्यजीव संरक्षक झालोय. त्यामुळे आता शेतकरी देखील या प्रकारे गोफणींचा वापर करत नाही. तर ही जी गोफण आहे ही इथल्या शस्त्र साधनांचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणून त्याची मी ही इमेज आपल्याला एक दाखवली. ही जी आहे ही वेताची की आपल्या बांबूच्या वेताची आहे, पण प्रत्यक्षात तिथे वेगळी असू शकते. पुढे याचं मी पुढे वर्णन आपल्याला निवेदनामध्ये जास्त करणार आहे, म्हणून मी आता इथे इमेजेस जे आहे ते अगोदर घेतो. या ठिकाणी ही पट्टा तलवार आहे. ही मराठ्यांची आवडती तलवार आहे, पट्टा तलवार. ही जी पात आहे ही इथे दिलाई वरती 41 इंच आहे आणि सरळ इंच आहे. जी ही राजपुतांच्या संग्रहामधलं हे चित्र आहे. परंतु मराठ्यांची आवडती तलवार जी आहे ही पट्टा तलवार किंवा खांडा तलवार जी आहे ही मराठ्यांची आवडत्या तलवारी होत्या. पुढे ही राजपूत खंडा दिलेली आहे. खंडा हा शब्द जो आहे हा मित्रांनो खड्ग या संस्कृत शब्दापासून पडलेला आहे. त्यामुळे ती देखील एक आवडतं साधन हे बराच काळापर्यंत भारतीय योद्ध्यांचं राहिलेलं आहे. पुढे हेच पुन्हा या ठिकाणी ही आपल्याला दिसत आहेत. ह्याच्यामध्ये कर्नाटकी धोप आहे. ही थोडीशी बाक असलेली आपल्याला दिसते. हे देखील जाधवांच्या संग्रहामधली ही चित्र आहे. पुढे नेक्स्ट इमेज. आता ही जी ही फिरंगी तलवार जी आहे ही देखील आपल्याला दिसते की ही देखील सरळ तलवार आहे. ही जी आहे फिरंगी आहे म्हणजे सरळ पात्याची तलवार आहे. ही मला वाटतं ही लाल किल्ला म्युझियम मधली आहे. परंतु नंतर काही इमेजेस आपल्याला मुंबईचं जे प्रसिद्ध म्युझियम आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला तिथे इमेजेस त्या बघायला मिळतात. म्हणजे आपले तिथे शस्त्र आपल्याला बघायला मिळतात. तिथेही आपण त्याची कल्पना घेऊ शकता. कोल्हापूरला पण आहेत. अशा अनेक ठिकाणी शस्त्र आपल्याला बघायला मिळतील. पुढे आता या ज्या आहेत त्या शमशेर म्हणून आहेत. म्हणजे या जास्त करून मला असं वाटतं की या घोड्यावरतून जेव्हा म्हणजे घोडदळाच्या करता त्या आहेत. आणि या शमशेर हा शब्द जो आहे फारसी शब्द आहे. परंतु आपल्या इथे तो शमशेर हा शब्द जो आहे हा आपल्या इथे मराठी भाषेत रुळून गेला. आणि आपल्या साहित्यामध्येही आपल्याला माहिती आहे वेडात दौडले वीर मराठे सात त्याच्यामध्येही शमशेरीचा उल्लेख आहे. पुढे ही सोसन पट्टा म्हणून ही पण एक वेगळ्या प्रकारची तलवार आहे. ही पण इराणी आहे. सोसन हे एका फुलाचं नाव आहे तिथल्या आणि त्या फुलझाडाचं जे पान असे तो पत्ता असे त्याच्याप्रमाणे ही तलवार आहे. हे फुल इराणमध्ये असतं तिथल्या वसंत ऋतूत ते येतं. तर त्याचं एक चित्र मला मिळालं म्हणून मी इथे ते दाखवलं. याच्याशी प्रत्यक्ष लढाईशी त्याचा संबंध नाही. पुढे ही पर्शियन शमशेर आहे. आपण या शस्त्रांमध्ये देखील त्या काळात परदेशावरती अवलंबून आहोत आणि मोठ्या प्रमाणावरती फिरंग तर नावातच फिरंग म्हणजे पोर्तुगीजांचा उल्लेख आहे. परंतु सगळ्या काही तलवारी पोर्तुगीजांच्या होत्या असं नाही. परंतु युरोपियन राष्ट्र म्हणजे विशेषतः इटली आणि फ्रान्स आणि या मध्य युरोपातली राष्ट्र आणि त्याचबरोबर मध्य पूर्वेतली काही राष्ट्र आणि ऑटोमन तुर्की साम्राज्य आणि पर्शियन साम्राज्य सफाविद घराण्याचं त्या काळात असलेलं इराणचं साम्राज्य याच्यामधून मोठ्या प्रमाणावर ही शस्त्र जी आहेत ही आपल्याकडे त्या काळात येत होती. आणि अर्थातच विदेशी शस्त्रांना अधिक मागणी असण्याची शक्यता आहे. पुढे हा एक मराठा टोप चिलखत हा मिळालेला मला चित्र आहे. मला वाटतं मुंबईच्या म्युझियम मधलं असावं का मला आता निश्चितपणे सांगता येणार नाही. आणि याच ठिकाणी आणखीन एका शस्त्राचा मी उल्लेख करणार जे विशेषतः मुघलांचं आवडतं शस्त्र आहे ते म्हणजे परशु. कारण आपल्याकडे परशु म्हटलं की आपण एकदम परशुरामापर्यंत जातो आणि मग तिथे इतिहास संपतो आपण पुराण काळामध्ये जातो. परंतु परशु हे सर्व मुसलमानांचं म्हणजे इस्लामिक सत्तांचं आवडतं शस्त्र आहे. आणि प्रसिद्ध जो अहमद शाह अब्दालीचं जे रंगीत चित्र आहे त्याच्यामध्ये अहमद शाह अब्दालींनी स्वतःच्या हातात परशु धारण केलेलं आपल्याला दिसेल. त्यामुळे परशु हे अगदी तसं अलीकडेपर्यंत म्हणजे 18व्या शतकापर्यंत हे वापरलं जाणारं शस्त्र होतं.